तर रिडेव्हलपमेंटला जाताना काय काय पद्धतीनं सोसायटीमधली लोक फसवली जाऊ शकतात, म्हणजे आयदर त्यांच्या स्वतःच्याच इतर सोसायटी मेंबर्सकडनं किंवा डेव्हलपरकडनं किंवा आणखीन कुणी थर्ड पार्टी त्यात इन्व्हॉल्ड असेल तर. सोसायटी फॉर्म झालेली नाहीये, जाऊ देत तसंच आपण रिडेव्हलपमेंटला जाऊ, डेव्हलपर सगळं करेल असा विचार करून लोक पुढे जातात आणि मग इक्वेशनमध्ये अजून एक डेव्हलपरला आणून बसवतात. कॉम्प्लिकेशन्स तसेच राहिलेले असतात. आजच्या तारखेला कार्पेट एरिया किती हा आय थिंक सगळ्यात मोठा वादाचा हो. आणि त्याच्यामध्ये माझं टेरेस किती, माझं गार्डन किती, माझ्याकडे हे होतं, माझ्याकडे तमूक होतं. आणि याला आय थिंक सिम्पल सोल्युशन आहे. त्या काही सँक्शन प्लॅनमध्ये जे होतं ते तुमचं आहे, संपला विषय. प्रत्येक डिसिजनला स्पेशल जनरल बॉडी मिटिंगच बोलवावं आणि ते स्पेशल जनरल बॉडी मिटिंगला 14 दिवसाचं क्लिअर नोटीस द्यावं आणि त्या मिटिंगमध्ये 2/3 कोरम असावं. ओके, जे आहे तेवढं आणि 51% कन्सेंट असावं. पण ज्या सोसायटी फॉर्म झालेली असते, जे कोणी सगळे सोसायटीतले सभासद असतात, त्यांचे लिगली काय हक्क असतात? पहिल्यांदा तुम्ही एक लक्षात घ्या की तुमची कर्तव्य काय आहेत हे आधी समजून घ्या आणि मग आपण हक्कांच्या गोष्टी करू. आणि शेवटच्या दिवशी लोक येतात आणि बॉस असल्यासारखं म्हणतात, काय काय फॉलो केली आत्तापर्यंत तुम्ही प्रोसिजर जरा सांगा बरं आम्हाला. आपण ते 79A प्रमाणे गेलोय का नाही? अरे बाबा, 79A सोसायटीला जसा ॲप्लिकेबल आहे, यू बिंग अ मेंबर तुला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. तू सुद्धा प्रश्न केव्हा विचारू शकतोस? जेव्हा तू मीटिंगला येशील तेव्हा विचारायचं. कुठल्या तरी नंतरच्या मीटिंगला येऊन मागच्या मीटिंगला तुम्ही काय केलं हे नाही विचारायचं. म्हणून रिडेव्हलपमेंट ही जोशमध्ये येऊन करण्याची प्रक्रिया नाही आहे, होशमध्ये राहून करायला पाहिजे असं आपण म्हणतो. हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुक्त शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आता प्रत्येक फॅमिली ग्रुपवरती, प्रत्येक सोसायटीच्या ग्रुपवरती ही चर्चा कुठे ना कुठे आजूबाजूला चालू आहे. ती म्हणजे आपली सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, चालू आहे, शिफ्टिंग चालू आहे, TDR होणार आहे, असे काही काही नवीन शब्द आपल्याला कानावरती पडत असतील. तर हे सगळे शब्द भीतीदायक वाटू शकतात, पण ते खरं तर भीतीदायक नाही आहेत. पण समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. ते सगळे शब्द आणि त्या रिडेव्हलपमेंट एरियामधला लिगल भाग आणि कॉम्प्लिकेशन समजून घ्यायला आजचा हा एपिसोड आहे. आज आपला हा ॲक्च्युली रिडेव्हलपमेंटवरचा 3रा एपिसोड आहे. याच्या आधी आपण 2 एपिसोड C. लक्ष्मीनारायण सरांसोबत केले होते. तुम्ही सरांना बघितलेलं आहे. सरांचं या एरियामध्ये खूप काम आहे. गेले बऱ्याच सोसायटी पुण्यातल्या त्यांनी केलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या सोसायटीज 350 लोकांसोबतच्याही सोसायटीज त्यांनी रिडेव्हलप केलेल्या आहेत. सो त्यामुळे त्यांचं आपण पर्स्पेक्टिव्ह घेणार आहोत की काय काय कॉम्प्लिकेशन्स असू शकतात आणि त्या कशा कॉम्प्लिकेशन सॉल्व्ह केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सुनीता पाघे मॅम. त्यांचंही लिगल क्षेत्रात खूप एक्सपिरियन्स आहे. त्यांनी रिडेव्हलपमेंटमध्ये बऱ्याचशा सोसायटीजना हेल्प केलेली आहे. सो मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. येस. आणि आम्ही घातलेले सुंदर शर्ट्स तुम्हाला आवडत असतील तर प्लीज खाली वेबसाईट चेक करा. कॉटनचे हे सुंदर कॉटनचे कम्फर्टेबल शर्ट्स आहेत आणि पॅन्ट्स आहेत. येस, तर प्लीज चेक करा. रिडेव्हलपमेंट म्हणजे ह्याच्या आधी आपण 2 एपिसोड केले, तर तरीही म्हणजे लोक म्हणत असतील हा परत एक रिडेव्हलपमेंटचा 3रा एपिसोड घेऊन आलेत. पण प्रश्न परत तितके येत आहेत, म्हणजे इतकी गरज वाटते आहे. याच्या आधीच्या एपिसोड्समध्ये सुद्धा आपण एक्झॅक्टली काय रिडेव्हलपमेंट असू शकते, त्याच्या प्रोसेसेसला कसं जायला पाहिजे. पण या सगळ्यातनं जो एक विषय बाजूला राहिला होता, जो तितकाच महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे लिगल कॉम्प्लिकेशन्सचा. कारण अल्टिमेटली ती जमीन आहे आणि त्याच्यावरती बांधलेलं बांधकाम आहे, त्याचे मल्टिपल ओनर्स आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त गफलत कुठे होत असेल, म्हणजे बिल्डर वगैरे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नंतर येतात. पण तुमच्या जागेचे स्वतःचे राईट्स, त्या जमिनीबद्दलचे ज्या काय वाटण्या आहेत, त्यांचे वेगवेगळे भूधारक, त्यांच्या ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समधनं कशी वाट काढायची, याच्यासाठी आजचा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे. मला वाटतं इथपासून जर आपण सुरुवात करू शकलो की ज्यावेळेस कुठली एक सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते त्यावेळेस अशा काही की गोष्टी असू शकतील का लिगल फ्रेमवर्कमधल्या, ज्या सोसायटी ओनर्सपैकी म्हणजे जे कोणी सभासद आहेत सोसायटीचे, जे कोणी घराचे मालक आहेत, त्यांनी पडताळून पाहायला पाहिजे की या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे, मग विचार करा रिडेव्हलपमेंटला कुठल्या बिल्डरला अप्रोच करण्याचा किंवा स्वतः सुरू करण्याचा. करेक्ट. आम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंटचा विचार करतो किंवा कुठल्याही सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून आमची जेव्हा अपॉइंटमेंट होते, त्यावेळेला आम्ही पहिलं जे करतो तो म्हणजे लिगल डिलिजन्स. त्यामुळे तुमची सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी राईप आहे का नाही हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो. तर ही
रिडेव्हलपमेंट स्टेज असं आपण म्हणू किंवा प्री बिडिंग स्टेज असं आपण म्हणतो. बरोबर. तर ही जी प्री बिडिंग स्टेज आहे त्यावेळेला आपण लिगल डिलिजन्स करतो. म्हणजे काय, तर सोसायटी फॉर्म झालेली आहे ना, हल्ली हे बघायला लागतं कारण रिडेव्हलपमेंटबद्दल सगळे इतके इगर आहेत हो. की सोसायटी फॉर्म झालेली नाही आहे, जाऊ देत तसंच आपण रिडेव्हलपमेंटला जाऊ, डेव्हलपर सगळं करेल असा विचार करून लोक पुढे जातात आणि मग इक्वेशनमध्ये अजून एक डेव्हलपरला आणून बसवतात. कॉम्प्लिकेशन्स तसेच राहिलेले असतात. म्हणून आपण आधी लिगल डिलिजन्स करतो. म्हणजे आपली सोसायटी फॉर्म झालेली आहे ना, किंवा अपार्टमेंट फॉर्म झालेलं असेल समजा, तर अपार्टमेंट फॉर्म झालेलं असेल तर डीड ऑफ डिक्लरेशन करून अपार्टमेंट फॉर्म होतं. पण जोपर्यंत इंडिव्हिज्युअल कन्व्हेन्स होत नाही, म्हणजे डीड ऑफ अपार्टमेंट होत नाही, तोपर्यंत आपण लँडचा कन्व्हेन्स झालेला आहे, लँड अँड बिल्डिंगचा, असं आपण म्हणू शकत नाही. अपार्टमेंट फॉर्मेशनच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत की खरं तर अपार्टमेंट फॉर्म झाली म्हणजे डीड ऑफ डिक्लरेशन झालं की तुम्हाला रजिस्ट्रारला कळवायला लागतं तसं की अपार्टमेंट फॉर्म झाली आहे. आणि म्हणून अपार्टमेंटचा रजिस्ट्रेशन नंबर कुणाकडेच नसतो, कारण कोणीही ही प्रोसिजर फॉलो करत नाही. रजिस्ट्रेशन नंबर असतो हे आज कळतंय. त्यामुळे अपार्टमेंटच्या बाबतीत बरेच मिसकन्सेप्शन आहेत आणि डिक्लरेशन झालं म्हणजे झालं असं लोक समजतात. बऱ्याचदा डेव्हलपर युनिलॅटरली डीड ऑफ डिक्लरेशन केलेलं असतं, पण लोकांचे डीड ऑफ अपार्टमेंट काही ना काही कारणाने राहून गेलेले असतात आणि मग ते तसेच राहतात आणि रिडेव्हलपमेंटच्या वेळेला डेव्हलपर ट्रेसेबल नसतो. अशा गोष्टी होऊ शकतात. तर हे आपलं झालेलं आहेत की नाही कंप्लीट गोष्टी, ह्या आपल्याला बघायला लागतात. आणि मग आता हल्लीचं झालं नसेल आणि डेव्हलपर अवेलेबल नसेल तर डीमिंग प्रोव्हिजन्स आहेत, ह्या म्हणजे डीम्ड कन्व्हेन्स आपण करून घेण्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, ज्याचे अधिकार डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारला दिलेले आहेत, तर त्याप्रमाणे आपण डीम्ड कन्व्हेन्स हा करून घेऊ शकतो. मग इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स असतात की लोकांचे इंडिव्हिज्युअल इंडेक्स टू ॲग्रीमेंट हे सगळे आहेत ना. काही काही वेळेला कसं होतं की पूर्वी 80 ते 90च्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांकडे इंडेक्स टू नाही आहेत. मग लोक त्यांच्या मागे लागतात कमिटीचे की तुम्ही इंडेक्स टू द्या, इंडेक्स टू द्या. तर इंडेक्स टू हे असं काही मॅजिक डॉक्युमेंट नाही आहे की जे इंडेक्स टू म्हणजे काय की एखाद्या डॉक्युमेंटमध्ये इट इज जस्ट लाईक अन इंडेक्स. म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काय काय लिहिलेलं आहे, म्हणजे कुणामध्ये हे म्हणजे सेलर पर्चेसर कोण आहेत, कुठल्या प्रॉपर्टीबद्दल आहे, काय कन्सिडरेशन ठरलेलं आहे, ह्याचा जो एक गोषवार आहे तो म्हणजे इंडेक्स. अपेंडिक्स मध्ये लावलेला असतो जनरली. नाही, तो अपेंडिक्स वेगळा, ते वेगळा, तो गोषवार नोंदणीपूर्व गोषवारा असतो. इंडेक्स टू म्हणजे तुम्हाला ह्या डॉक्युमेंटमध्ये काय मिळेल तर त्याचा तो इंडेक्स असतो. तुम्ही एखादा समजा थिसिस बघितलात तर वरती कसं आपण इंडेक्स लावलं, इंडेक्सिंग केलेलं असतं की ह्याच्यात काय काय कॉन्टेंट आहे, तर ह्याच्यात त्याचं एक ब्रीफ आयडिया, कॉन्टेंट काय आहे त्याची एक ब्रीफ आयडिया त्याच्यामध्ये असते. तर हा जो इंडेक्स टू आहे ह्याला इतकं प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं की तुमच्याकडे इंडेक्स टू नाही म्हणजे तुम्ही मालक नाही असं नसतं. तर मधल्या काही काळामध्ये इंडेक्स टू 80 ते 90च्या काही डॉक्युमेंटमध्ये इंडेक्स टू नव्हते, पण त्यांच्याकडे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहेत. मग रजिस्टर्ड डॉक्युमेंट असतील त्यांच्याकडे तर इंडेक्स टूसाठी त्यांना हरास करण्याची गरज नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इंडिव्हिज्युअली डॉक्युमेंट्स बघून काय चालू शकेल किंवा काय नाही चालणार हे आपल्याला बघावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की 80 साली किंवा 90 साली तुमचं डॉक्युमेंट झालेलं आहे, 90च्या आधी झालेले डॉक्युमेंट्स आहेत, तर त्यावेळेला 600 फुटापेक्षा कमी डॉक्युमेंट्स असेल तर तेव्हा रजिस्ट्रेशन ॲक्टच्या प्रोव्हिजन लागू नव्हत्या. मग 2 लाखापेक्षा कमी असतील तर वगैरे, तर ती डॉक्युमेंट अनरजिस्टर्ड होती. मग तुम्ही आत्ता म्हणतात छे तुमचं डॉक्युमेंट अनरजिस्टर्ड आहे, जा तुम्ही ते रजिस्टर करून आणा. तर आता तुम्ही यू कॅनॉट गो बॅक अँड करेक्ट इट. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी आहेत तशाच ॲक्सेप्ट कराव्या लागतात. आणि म्हणून आपल्याला हे डॉक्युमेंट्स बघताना त्या सोसायटीची स्पेसिफिक कंडिशन बघायला लागते की ती कुठल्या काळात सोसायटी फॉर्म झाली आहे, कुठल्या काळात कन्व्हेन्स झाले आहेत, लोकांनी परचेस केव्हा केलेली आहे प्रॉपर्टी, या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून आपल्याला त्याच्या लिगॅलिटीज ठरवायला लागतात. असं थंबरूल काहीतरी आपण करू शकत नाही, कारण रिडेव्हलपमेंट करताना लोकांना तुमचं टायटल क्लिअर नाही म्हणून घाबरवून टाकण्यात अर्थ नसतो. आपण ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून तारतम्याने बघायला लागतात. बरोबर. तुम्ही आता टायटल क्लिअर नाही म्हणाला ना, तर मला त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट समजून घ्यायची की तुम्ही आता शब्द वापरले काही ठिकाणी सोसायटी, अपार्टमेंट, तर ह्याचा काय लिगल डेफिनेशन्स आहेत? कारण बऱ्याचदा काय होतं किंवा काही डेफिनेशन्स आहेत मुळात
सामान्य माणसांनी समजून घेण्यासाठी. कारण काही काही छोट्या सोसायटीज असतात, सोसायटी पण नसतात, 5-6 फ्लोर फ्लॅट असतात आणि ते बिल्डरनी बांधलेले असतात, त्यांच्याच रिलेटिव्समधले असतात किंवा कोणीतरी 4 LICतल्या लोकांनी एकत्र येऊन बांधलेली असते, SBI मधल्या लोकांनी येऊन बांधलेली असते आणि तशीच काय ओळखीचेच असतात, त्यामुळे सोसायटी फॉर्म नसतं केलं. आता त्यांची मुलं आलेली असतात आणि विकलेली असतात, असं सगळं होतं. मग अशा वेळेला काय करणं गरजेचं आहे? म्हणजे बरोबर. ॲक्च्युली तुम्ही SBI मधल्या लोकांनी, LIC मधल्या लोकांनी असं जेव्हा म्हणता ना, तेव्हा त्यांची नक्कीच सोसायटी असते. कारण युजली जेव्हा असे लोक येतात एकत्र आणि ते लँड विकत घेतात, त्यावेळेला ते आधी सोसायटी फॉर्म करतात, लँड विकत घेतात, कन्स्ट्रक्शन करतात. अशा लोकांकडे टायटल डॉक्युमेंट नसतात, कारण सोसायटीनी आधी सोसायटी फॉर्म झालेली असते आणि ते फाउंडर मेंबर असतात. त्यामुळे सोसायटीनी त्यांना अलॉटमेंट लेटर दिलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडे रजिस्टर डॉक्युमेंट जे ओरिजिनल मेंबर आहेत त्यांच्याकडे नसतात. पण आता जिथे सोसायटी नसेल किंवा अपार्टमेंट नसेल, तिथे मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्हाला ते करून घ्यावं लागतं. सोसायटी नसताना तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाणं हे चुकीचं होतं. कारण एकदा लँड वरची जी बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग पडल्यानंतर लँड ही मूळ मालकाच्या नावावर असते आणि म्हणून अशा वेळेला मग तुमचं टायटलबद्दल पुढे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणजे जी बिल्डिंग आपण जी प्रॉपर्टी आपण रिडेव्हलपमेंटला देतोय, ती प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्याशिवाय त्याच्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीचे हितसंबंध निर्माण करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे थर्ड पार्टी राईट्स निर्माण करण्यापूर्वी आपल्याला आधी कन्व्हिन्स होणं हे खूप गरजेचं आहे. सर आता येस हे मी जेव्हा स्टार्ट केलं होतं रिडेव्हलपमेंटमध्ये, तेव्हा सोसायटी अपार्टमेंट, कारण जनरली हा एवढा चर्चित भाग नाही आहे. तर तेव्हा मला एका तज्ञाने असं समजवलं होतं, जे मला जास्त पटलं. जमीन जे आहे त्या ओनर कोण आहे हे एस्टॅब्लिश करणं खूप गरजेचं आहे. याला आपण टायटल म्हणतो, हे म्हणतो. आणि जसं आता अमुक तमुक झालं, तर अमुक तमुक एक पार्टनरशिप फर्म असेल किंवा LLP असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, तर तशी एक एंटिटी, लिगल एंटिटी फॉर्म करतो आपण. हा एंटिटी फॉर्म करताना जर तुम्ही पार्टनरशिप फॉर्म केलं तर पार्टनरशिप ॲक्ट खाली जाईल, बरोबर. कंपनी केलं तर कंपनीज ॲक्ट खाली जाईल. तर हा जमिनीचे जे मालक आहेत हे कुठल्या एंटिटीनी जायचं हे तेव्हा ठरवायचं होतं, सोसायटी जायचं की अपार्टमेंट. आता या दोघांमध्ये ॲक्ट वेगळे आहेत. कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट एक वेगळी आहे आणि अपार्टमेंटचा अपार्टमेंट कॉन्डोमिनियम ॲक्ट म्हणून वेगळं आहे. ओके, तर दोघांचा ॲक्टच वेगळा आहे. ओके, सोसायटीमध्ये काय होतं की कंपनीसारखं हा एक कंपनीने घेतला आणि त्याचे शेअर्स आहेत त्यांनी लोकांना दिलेले, राईट, तर दे ओन द शेअर्स. अपार्टमेंटमध्ये जमिनीचा भाग होतो, हा 5% तुझा, 2% माझा, 3% माझा वगैरे, तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती. हा, तर हा दोन आय थिंक खूप महत्वाची डिफरन्शिएटर आहे की तुम्ही सोसायटी करायचा की अपार्टमेंट करायचा. आणि त्याच्यात आय थिंक अजून एक कायदा होता की 11 पेक्षा कमी असेल तर अपार्टमेंट करायचं, 9 पेक्षा कमी, आणि 9 पेक्षा जास्त असेल तर सोसायटी करायचं. पण हे जेव्हा मी ऐकलं आणि त्याच्यानंतर जेव्हा या क्षेत्रात उतरलो, तर 9 पेक्षा कमीचे सोसायटी पण आहेत आणि 9 पेक्षा जास्तचं अपार्टमेंट पण आहेत. ठीक आहे, वाईल द नॉर्म वॉज की 9 पेक्षा कमी असेल तर अपार्टमेंट करा, कारण छोटे लोक आहे तर अपार्टमेंट करून करा. आणि ऑटोमॅटिकली जे 9 पेक्षा जास्त ते सोसायटीत किंवा 9 पेक्षा कमी वाले अपार्टमेंट असं व्हायला पाहिजे होतं. पण 9 पेक्षा जास्तचं अपार्टमेंट पण आम्ही बघितलं आणि 9 पेक्षा कमीचं सोसायटी पण बघितलं. तर बेसिकली हा एक लिगल एंटिटी तुम्ही तयार केला. बरोबर. आता डिलिजन्स म्हटलं ना, अच्छा बाय द वे डिलिजन्स हा खूप कॉमन वर्ड आहे फायनान्समध्ये. इन्व्हेस्टमेंट आणि हे केल्यानंतर डिलिजन्स केले की नाही, हा एक खूप कॉमन वर्ड आहे. जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये आलो तर डिलिजन्स हे वर्ड वापरलं, थोडं लोक घाबरतात. डिलिजन्स म्हणजे काय, त्याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. ओनर कोण आहे एस्टॅब्लिश करा, संपला विषय. अच्छा, जमिनीचा ओनर कोण आहे, घराचा ओनर कोण आहे, फक्त हे 2 गोष्ट पेपरमध्ये आपल्याला एस्टॅब्लिश करायचं आहे, याच्यासाठी हे डिलिजन्स होतं. अच्छा, तर हा मामला सोपा, पण कारण 30 वर्षापूर्वीचं कागदपत्र आहेत, एंटिटी झाली नाही आहेत, तर हा बेसिकली मुद्दा आहे की डिलिजन्स का करून घ्यायचं. सेकंडली अपार्टमेंट असेल, ओके, तर याच्या दोघांमध्ये जे पार्टनरशिप झालं तर माझ्याकडे पार्टनरशिप ॲग्रीमेंट असतं. पण माझ्याकडे जर कंपनी झालं तर माझ्याकडे मेमोरंडम ऑफ असोसिएशन, इनकॉर्पोरेशन आणि हे असतं. तसं सोसायटीमध्ये कन्व्हेन्स डीड असतं. अच्छा, लोकांना वाटतं की कन्व्हेन्स झालं म्हणजे कन्व्हेन्स डीड आहे, इथपर्यंत बरोबर. अपार्टमेंटमध्ये पण ते कन्व्हेन्स डीड मागतात. अपार्टमेंटमध्ये कन्व्हेन्स डीड नसतं, तिकडे डीड ऑफ डिक्लेरेशन असतं.
अच्छा काय काय हे का सांगतोय, कारण काय काय लोक अपार्टमेंटचे लोक आमच्याकडे येतात, अरे आमचं ना कन्व्हिन्स झालं नाही आहे, म्हणजे ठीक आहे तर करू, मग ते डीड ऑफ डिक्लेरेशन दाखवतात. तर आम्हाला समजावं लागतं की सर हाच तुमचा कन्व्हिन्स आहे. म्हणजे कन्व्हिन्स म्हणजे खरेदी खत, म्हणजे हा जमीन आमच्या conveyance म्हणजे नावाने खरेदी खत. ओके, तर कन्व्हिन्स डीड सोसायटीला लागू पडतं, डीड ऑफ डिक्लेरेशन अपार्टमेंटला लागू. पण इट हॅज टू बी कपल्ड विथ डीड ऑफ डीड ऑफ अपार्टमेंट. आता हा झाला अपार्टमेंट विषय. याच्या खालती कन्व्हेन्स झालं सोसायटी, याच्या खालती शेअर सर्टिफिकेट. येस. अपार्टमेंटमध्ये डीड ऑफ डिक्लेरेशन खाली डीड ऑफ अपार्टमेंट आहे. तर हा दोन लिंक लागणं, तर बेसिकली हा लिंक कसं आहे म्हणजे हायरार्की आहे. जमिनीचा मालक सोसायटी किंवा अपार्टमेंट, आणि त्याच्या खालचे लोक शेअर सर्टिफिकेट होल्डर किंवा डीड ऑफ अपार्टमेंट होल्डर. तर हा हायरार्की तुम्ही एस्टॅब्लिश करा. आणि एस्टॅब्लिश करताना ओनर कोण आहे, त्या काळी जर 30 वर्षापूर्वी आईबाबांनी फ्लॅट घेतले, एक जण हयातीत नाही आहे आणि कोण आहे, तर हा ओनरशिप एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. याच्यात फक्त एक उदाहरण आहे जे आय थिंक लोकांना माहिती असायला पाहिजे की अपार्टमेंटमध्ये आम्ही एक सोसायटी एक अपार्टमेंट करत असताना ॲग्रीमेंट झालं आणि सँक्शनला जात असताना त्या लोकांनी सांगितलं की प्रॉपर्टी कार्डवरती सगळ्यांचं म्युटेशन पाहिजे. ठीक आहे, आता म्युटेशन म्हणजे काय, प्रॉपर्टी कार्डमध्ये सगळ्यांचं नाव लागणं म्हणजे म्युटेशन. ओके, म्युटेशन ऑफ द ओनर. तर अपार्टमेंटमध्ये प्रॉपर्टी कार्ड जेव्हा लागतात तेव्हा अपार्टमेंटचे सगळे लोकांचे म्युटेशन असला पाहिजे, तरच ते सँक्शनला जातो. तर काही लोक काय करतात, आणि सोसायटीमध्ये हे चालू शकतं की प्रॉपर्टी कार्डमध्ये सोसायटीचं नाव आहे, नवीन बिल्डिंग आली त्याच्यानंतर सोसायटी फॉर्म करा आणि नवीन लोकांचं नाव लावून घ्या. पण अपार्टमेंटमध्ये तुम्हाला जाताना तुम्हाला प्रत्येक माणसाचं, प्रत्येक ओनरचं ज्याच्याकडे पर्सेंटेज शेअर आहे त्याचं नाव लागणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी नावही नसतं का काही वेळेस, प्रॉपर्टी कार्ड नसतं. नाव तर पुढचं आहे, तर प्रॉपर्टी कार्ड करा आणि प्रॉपर्टी कार्डमध्ये सगळ्यांचं अपार्टमेंट ओनरचं नाव लावून घ्या. तर बेसिकली जे मॅम म्हटलं ना ते तंतोतंत बरोबर आहे की हा तुम्ही राईप आहात की नाही ना याच्यामधला फरक आहे. तर जनरली मी लोकांना समजवताना मग सांगतो की हा असं आहे की 18 वर्षानंतर तुम्ही लग्न करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी राईप आहात, पण आर यू रेडी टू मॅरी इन टर्म्स ऑफ मॅच्युरिटी, इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग वगैरे वगैरे. हा करणं डिलिजन्सचं काम आहे की डिलिजन्स करा आणि समजा हां तुमचं हे कागदपत्र बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. म्हणजे डेव्हलपरचं थर्ड पार्टी इंटरेस्ट करायच्या अगोदर हे सगळं तुमचं रेडी असायला पाहिजे. दॅट्स वेन यू गेट मॅच्युअर टू मॅरी, आणि तेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे, तेव्हा तुम्ही एलिजिबल बॅचलर बनता. बेसिकली एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती तुम्ही त्या पद्धतीने. हा बेसिकली याचा म्हणजे नॉन लिगल माणसाकडनं. म्हणजे आता तुम्ही अपार्टमेंट आणि याचंही सांगत होतात ना, तर मला एकतर हे लिगल म्हटलं ना की थोडं म्हणजे वाटायला लागते. म्हणजे साधारण लोकांना ना एकतर आपल्याला सतत कुणीतरी लिगल गोष्टीमध्ये अडकवणार आहे, आपल्याला कोणी सतत कुणीतरी फसवणार आहे हीच भीती वाटत राहते, आणि तशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसत राहतात सतत. तर म्हणजे तुम्ही दोघंही जर इतकी वर्ष या सगळ्यामध्ये काम करता, इतक्या वेगवेगळ्या बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंट केलेत, साधारण काय पद्धतीचे चुका आपण हाऊस ओनर्स, सोसायटीज, कमिटीजने आधी केलेल्या असतात ज्याच्यामुळे तुम्हाला आता त्रास होऊ शकतो? म्हणजे अशा काय कॉमन चुका आहेत जी मोस्ट ऑफ द सोसायटीज किंवा मोस्ट ऑफ द हाऊस ओनर्स करतात? आता एक उदाहरण सांगते तुम्हाला की लोक जेव्हा रिडेव्हलपमेंट करायचे असं ते ठरवतात तेव्हा त्यांना नवीन घराचे स्वप्न पडायला लागतात. अर्थात. आणि अगदी कालच मी एका सोसायटीमध्ये गेले होते आणि तिथे कन्व्हिन्स झालेला नव्हता. एवढंच काय तर सोसायटीनी लीजवर दिलेला प्लॉट होता, आणि मग त्या सोसायटीच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की अजून जुना जो मालक होता त्याचं सुद्धा नाव प्रॉपर्टी कार्डवर लागायचं होतं. इनफॅक्ट त्यावेळेला असं झालेलं होतं की पूर्वी सर्वे नंबर होते, सातबारे होते, मग सातबारे क्लोज होऊन प्रॉपर्टी कार्ड ओपन झालं. तर तो जो जुना मालक होता त्याचं नावसुद्धा प्रॉपर्टी कार्डवर यायचं होतं. जी मेन सोसायटी होती त्यांचंच होतं. त्यांनी लीजवर ज्याला प्लॉट दिलं होतं त्याचं नाव यायला होतं लेसी म्हणून, ते यायचं राहिलेलं होतं. आणि त्यानंतर ही सोसायटी जी 30 वर्ष झाली अस्तित्वात आहे ह्याचं नाव येणार. आता ह्या सगळ्या गोष्टी करताना प्रॉब्लेम आता असा येतो की पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड चुकीची झालेली आहेत. म्हणजे प्रॉपर्टी कार्डवरची एरियाच चुकलेली आहे. म्हणजे आता तुमचा समजा 500 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, पण प्रॉपर्टी कार्डच दिसतं 400 कुठेतरी 79 स्क्वेअर फीटचं. आणि मग अशा वेळेला ते 20-25 स्क्वेअर मीटर वाढवायचे, तर त्यासाठी लागणारा जेवढा वेळ आहे तेवढाच 20-25 हजार स्क्वेअर फीट तुमचे रेकॉर्डवर आणण्यासाठी लागणारा वेळ हा सेमच असतो. सिमिलर प्रोसिजर अडॉप्ट करावी लागते.
पण जेव्हा प्रॉपर्टी कार्डवरची एरिया कमी असते तेव्हा एरिया करेक्शन प्रॉपर्टी कार्डवरचं करावं लागतं पहिल्यांदा. मग तुमचं नाव त्या एरियासाठी तुमच्या कन्व्हेन्सच्या बेसिसवर लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला वेळ लागणार आहे. तर त्यावेळेला मी त्यांना काल जीव तोडून सांगत होते की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी करा आणि मग तुम्ही डेव्हलपरला इक्वेशनमध्ये आणा. कारण डेव्हलपर तुम्हाला आज ऑफर देणार आहे, पण तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी व्हायला तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. कमीत कमी 8 ते 9 महिने हा अगदी आपण रोज काम केलं तर लागणार आहे. बापरे. आणि एवढं कोणी करत नाही आणि म्हणून तुम्हाला ह्याच्यामध्ये वेळ जाणार आहे खूप. आता जेव्हा मार्चमध्ये रेडी रेकनर बदलतो तेव्हा डेव्हलपमेंट चार्जेस बदलतात आणि मग सगळे इक्वेशन्स बदलतात. तुम्हाला दिलेली डेव्हलपरची ऑफरसुद्धा वर्षानुवर्ष व्हॅलिड राहत नाही. तुम्ही आज डेव्हलपर कुठल्या तरी बेसिसवर अपॉइंट कराल, त्याच्यावर MOU कराल आणि अडकून बसाल. त्यापेक्षा तुम्ही आधी स्वतः सगळं तुमचं फायनल करून घ्या, तुमचं टायटल फायनल करून घ्या, मग त्यानंतर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जा. ते ऐकत नव्हते तेव्हा मी त्यांना असं म्हटलं, ॲटलिस्ट तुमच्या प्रेडिसेसरचं नाव तरी आणा तुम्ही प्रॉपर्टी कार्डवर आणि मग तुमच्या डीम कन्व्हेन्ससाठी तुम्ही निदान ॲप्लिकेशन तरी करा. मग तुम्ही जा मग तुम्ही जा डेव्हलपर सिलेक्शनसाठी. तोपर्यंत तुम्ही जाऊ नका. हे म्हटल्यावरती त्या लोकांना ते इतकं चुकीचा सल्ला वाटत होता की त्यात काय कितीतरी सोसायटी आहेत त्यांनी MOU केलेले आहेत, पण MOU करून वर्ष 2-2 वर्ष अडकून पडणं आणि इक्वेशनमध्ये तिसरा माणूस जो अननोन आहे असा आणून तुम्ही अडकून पडणं हे चुकीची गोष्ट आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगते की एक सोसायटी आहे, त्यांच्या बाबतीमध्ये प्रॉपर्टी कार्डच अजून ओपन झालेलं नाही आहे, पण कन्व्हेन्स डेट वगैरे बघितलं डेव्हलपरनी आणि त्यांनी सांगितलं कन्व्हेन्स डेटवरनं की ठीक आहे, फाईन आहे, कन्व्हेन्स आहे, मी फक्त तुमचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लावणार आहे. त्या लोकांनी लिगल डिलिजन्स न करता डेव्हलपर अपॉइंट केला. आता प्रश्न येतो की प्रॉपर्टी कार्ड अजून ओपन झालेलं नाही आहे. डेव्हलपरचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो सिटी सर्वे नंबर दाखवला आहे, प्रॉपर्टी कार्ड नाहीच आहे त्या सिटी सर्वे नंबरचं, जे त्या सिटी सर्वे नंबरचं प्रॉपर्टी कार्ड नाही किंवा रादर त्या नंबरमध्ये तुमची एरिया असूच शकत नाही, ते वेगळीकडेच जात आहे. अशा वेळेला काय करायचं? मग अशा वेळेला तुमचं नाव त्या प्रॉपर्टी कार्डवर लावण्यासाठी मुळात ते प्रॉपर्टी कार्ड आधी ओपन करणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि म्हणून आता MOU झालेला आहे, पण डेव्हलपर म्हणतो आम्हाला हाच प्रॉब्लेम आला आहे, काय करावं कळत नाही. काय करावं कळत नाही तर हा MOUचं काय करायचं हे आधी ठरवायला पाहिजे आहे की मग हा MOU व्हॉइड आहे का हे बघणं गरजेचं आहे. MOU फक्त अंडरस्टँडिंगचा आहे. पण असं होत नाही. जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट दोघं जण मिळून सही करता तेव्हा त्या डॉक्युमेंटला व्हॅल्यू असण्यापेक्षा न्यूसन्स व्हॅल्यू नक्की असते. आणि म्हणून त्यामुळे एव्हरी डॉक्युमेंट हॅज राईट, एव्हरी डॉक्युमेंट क्रिएट सर्टन राईट्स, नॉट टायटल. पण त्या ज्या राईट्स आहेत त्या एन्फोर्स करायला तुम्ही कोर्टात जाऊ शकता. आणि म्हणून प्रत्येक डॉक्युमेंट हे आपल्याला सही करताना कॅज्युअली करून चालत नाही. त्यामुळे कन्व्हिन्स न करता जेव्हा तुम्ही MOU करता तेव्हा यू आर व्हेरी कॅज्युअल अबाउट द रिडेव्हलपमेंट. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत एवढं कॅज्युअल का असता? का तुम्हाला कन्व्हिन्स न करता MOU करावासा वाटतो? मॅम तुम्ही मगाशी म्हणाला की टायटल क्लिअर करणं. सो टायटल क्लिअर नसतं म्हणजे काय? म्हणजे आता आम्ही ऐकतो की बऱ्याचदा की बाबा अजूनही सोसायटी खरं तर जुन्या त्या 30 वर्ष जुन्या बिल्डरच्याच नावावरती आहे, फ्लॅट्स यांच्या नावावरती आहेत, सोसायटीची ती लँड ती अजून आमच्या नावावरती नाही आहे, असं काही होतं. नक्की काय असं टायटल क्लिअर नाही म्हणजे? बिल्डरच्या नावावर सोसायटी नसते. ॲक्च्युली सोसायटीची लँड ही जुन्या जमीन मालकांच्या नावावर असते. आणि कसं असतं की कन्व्हेन्स म्हणजे काय तर लँड ओनर यांच्याकडे टायटल असतं, डेव्हलपर यांच्याकडे राईट्स असतात टू डेव्हलप बाय युझिंग द पोटेन्शियल ऑफ द लँड. आता ह्या ज्या राईट्स आहेत ह्या कुठेतरी संपुष्टात यायला हव्या, असे ओपन एंडेड ॲग्रीमेंट राहायला नको. म्हणून आपण काय म्हणतो की डेव्हलपर कडे डेव्हलपमेंट राईट आहेत, लँड ओनरकडे टायटल आहे, डेव्हलपरनी त्या राईट्स वापरून हे सुपरस्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. म्हणून डेव्हलपर आणि लँड ओनर ह्यांनी मिळून नवीन फॉर्म झालेल्या सोसायटीच्या नावावरती लँड आणि बिल्डिंग हे दोन्ही कन्व्हे करावं. म्हणजे कन्व्हेन्स सोसायटीच्या नावाने म्हणजे कन्व्हेन्स. आणि मग त्या कन्व्हेन्स डॉक्युमेंटला मेंबरची लिस्ट, त्यांचे फ्लॅट नंबर, त्याची एरिया
आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंटचे नंबर्स हे लिहिलेलं असतं. याला आपण कन्व्हेन्स म्हणतो. मग अशा वेळेला आपण म्हणतो की सोसायटीचं टायटल क्लिअर आहे, कारण सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स झालेला आहे. याचा दुसरा इफेक्ट म्हणजे काय, तर कन्व्हेन्स तुमचा झालेला असला की रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणजे 7/12चा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड याच्यावरती तुमच्या कन्व्हेन्सची म्युटेशन एंट्री होते, म्हणजे त्याची नोंद होते. तर ही नोंद झाली एकदा की तुमचं टायटल परफेक्ट झालं असं आपण म्हणतो. मग हे जेव्हा टायटल परफेक्ट होतं त्यावेळेला तुम्ही थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण करू शकता, कारण तुम्ही मालक आहात. बरोबर. तुमच्या मालकी हक्काला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण जेव्हा तुमचे मालकी हक्क क्रिस्टलाइज झालेले नसतात, याचा अर्थ हे सगळं झालं नसेल तर तुम्ही मालक नाहीत का? ऑन पेपर. तर डीमिंग प्रोव्हिजन्सने तुम्ही नंतर मालक व्हाल. पण सुप्रीम कोर्टनी इतके केस लॉज आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की डीम्ड कन्व्हेन्स कॅन बी चॅलेंज्ड बिफोर सिव्हिल कोर्ट. तर त्यामुळे असे आहेत. तर त्यामुळे शक्यतो कन्व्हेन्स झालेला आहे ना हे बघणं, नाही तर निदान डीम कन्व्हेन्स हे कॉम्प्रोमाइज आहे. पण तेही झालेलं नसताना MOU करणं हे म्हणजे कॉम्प्रोमाइजचं एपिटोम आहे. काडीमोड झालेलं असतं दुसरं लग्न करणं न झालेला, म्हणजे प्रकरण अजून कोर्टातही गेलं नाही तोपर्यंत दुसरं लग्न ठरवलं आणि हे रिझ्युमिंग की हे होईल. हा चुका काय झालं पेक्षा ना आय थिंक डिस्कशन हे व्हायला पाहिजे की आत्ता जरी कोणी नवीन फ्लॅट घेतोय, बरोबर, किंवा आत्ता जरी कोणी एका सोसायटीमध्ये जातोय तर त्यांनी हे सगळं नोंद करून डॉक्युमेंटेशन क्लिअर. आता आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा आम्ही 2 उदाहरणं बघतो. एक सोसायटी जिकडे त्यांना आहे नाही आहे हे माहिती पण नाही आहे, पण काही सोसायटी असे चांगले सोसायटीत आहेत ज्यांच्याकडे सगळे पेपर्स क्लिअर आहेत, त्यांनी फाईल बनवून ठेवले की बाबा हे बघा हे बघा हे बघा आणि आमच्याकडे सगळे. तर आय थिंक फर्स्ट जेव्हा तुम्ही ताबा घेता ना, आणि हा माझा अनुभव आहे की जेव्हा तुम्ही विकताय, पैसे घेतायत आणि तुम्ही ताबा घेता तेव्हा तुम्ही काही मागितलं ना डेव्हलपर करून देतो. एकदा ताबा दिल्यानंतर म्हणजे कोणी, आता डेव्हलपर नाही, हे सगळ्यांचंच वृत्ती आहे की एकदा पैसे आलेत, माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी काय करणार नाही, पण पैसे जेव्हा येत आहेत तेव्हा आय थिंक लोक करून घेतात. तर हा कन्व्हेयन्स. त्याच्यानंतर अजून एक मोठा जे आम्ही केलेलं आहे, लोकांना जनरली त्यांचं एंटायटलमेंट काय हे पण माहिती नसतं. माझा एक्झॅक्टली फ्लॅट किती मोठा आहे. आता त्याच्यात ना भरपूर व्हेरायटीज आहेत, म्हणजे इंडेक्स 2 मध्ये बिल्टअप एरिया लिहिला आहे, इंडेक्स 2 मध्ये कार्पेट एरिया लिहिला आहे, सँक्शन प्लॅनमध्ये हे लिहिलं आहे. तर ते पण एक आहे ना टेबल बनवून करून ठेवा 20 वर्षानंतरचं की बाबा हे बघा फ्लॅट नंबर 1चं एरिया एवढं आहे, फ्लॅट नंबर 2चं एवढं आहे, आपलं कन्व्हेन्स झालेलं आहे. तर आय थिंक 20 वर्षानंतर तुम्हाला परत रिडेव्हलपमेंट करायचं ना, फक्त ते रिडेव्हलपमेंटचं प्रोसेस चालवावं लागेल. फ्रँकली स्पीकिंग रिडेव्हलपमेंटचा प्रोसेस खूप सिम्पल आहे तसं बघायला गेलात तर. रिडेव्हलपमेंटमध्ये काय आहे, तुम्हाला हे जमीन द्यायचं आहे, एक डेव्हलपर येईल, राईट्स क्रिएट करायचे, डेमोलिशन होईल, देईल आणि तो परत देईल. हा सिम्पल आहे. पण लिगल कारण पाठीमागे नसतं पूर्ण क्लिअर, तर तिकडे बेसिकली ते अडतात. अजून एक खूप मोठा चूक, हा लिगल चूक नाही आहे पण हा लिगलचा स्वरूप कधीतरी धारण करू शकतो. आपापसातले काहीतरी पाठीमागचे वाद, ओके, जे नंतर येऊन लिगल परिस्थिती क्रिएट करू शकते. ओके, हा पण एक जनरली आहे, पण याला मिटवायचं कसं आतापर्यंत कोणाला कळलं नाही आणि ते कळण्याचा प्रश्न आहे. पण जनरली सोसायटीमधला वाद रिडेव्हलपमेंटमध्ये आणू नये हे लोकांनी थोडंसं समजून घ्यायला पाहिजे, कारण दोघांचा फ्लॅट वाढतोय. ओके, मग भांडून काय होणार आहे. आणि याच्यात काय होतं की पहिले तो कमिटीमध्ये होता, मला तो आवडायचा नाही, आता हा कमिटीमध्ये मला आवडत नाही, आता तिसरा कमिटीमध्ये आम्हाला दोघांना तो आवडत नाही. हा असे एक खूप चक्रव्यूह क्रिएट होते, दुश्मन का दुश्मन दोस्त. तर हा आय थिंक अलॉंग विथ मॅमनी जे सांगितलंय त्याच्यामध्ये हा कार्पेट एरिया हा खूप वादाचा मुद्दा आहे. आजच्या तारखेला कार्पेट एरिया किती हा आय थिंक सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा. आणि त्याच्यामध्ये माझं टेरेस किती, माझं गार्डन किती, माझ्याकडे हे होतं, माझ्याकडे तंबूक होतं. आणि याला आय थिंक एक सिम्पल सोल्युशन आहे. त्या काही सँक्शन प्लॅनमध्ये जे होतं ते तुमचं आहे, संपला विषय. मला दिलं होतं, मला स्टॅम्प ड्युटी भरून दिलं होतं, हे तिकडे जायचंच नाही. कारण पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने तेव्हा सँक्शन केलं होतं काहीतरी, त्या सँक्शनचं ड्रॉइंग असेल, त्या ड्रॉइंगमध्ये जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमचं हक्काचं आहे. त्याच्यानंतर मला गार्डन दिलं, मला टेरेस दिलं वगैरे, पार्किंग होतं जे त्याचं आम्ही आतमध्ये शिफ्ट, कारण त्या काही पार्किंगची गरज नव्हती ना. ग्राउंड फ्लोअर वॉज नॅचरली गिव्हन टू समबडी की हे गार्डन तू वापर बाबा, ठीक आहे. म्हणजे कारण बऱ्याच जणांना असं म्हणतात ना की जे थर्ड फ्लोअरला राहायचे त्यांनी टेरेस स्वतःच आहे, आणि मग ओनर नाही, ओनरला आम्ही पैसे दिले, त्याचे 1 लाख रुपये एक्स्ट्रा दिले होते, आम्ही त्याचं सगळं लाईटिंगचं पण आम्हीच भरलंय आता पण एवढं, आता 30 वर्ष आम्ही भरलाय मेंटेनन्स त्याचा, तर तसा काही संबंध नाही. प्लॅन मुळात ते पहिली एक लिगल एरिया नव्हती जे विकायला पाहिजे होतं. जर ते विकलंय आणि 1 लाख केलंय तर ठीक आहे, जे तुम्ही 30 वर्ष अनुभवलंय ना ते अनुभवलंय. आता त्याच्यावरती अजून एक राईट क्रिएट जनरली होत नाही. पण
हा लिगल अप्रोच आहे. पण प्रॅक्टिकल अप्रोच लोक काय करतात की ठीक आहे चला वापरताय तर त्यांना 25-33% देऊन ते सोडवतात आणि प्रॅक्टिकली ते पुढे जातात. पण त्याला जर लिगल स्वरूप दिलं तर आय मीन ते जनरली सुटत नाही मग गणित. आणि आता लिगल गोष्टींबद्दलच बोलतोय ना आपण, तर मग परत त्याच मुद्द्यावरती येतोय की आपल्याला कायम भीती वाटत असते आपल्याला कायद्याच्या दृष्टीनं कोणीतरी फसवेल. म्हणजे आयदर आपल्याला आपल्याच सोसायटीतली लोक फसवतील आणि त्यांच्या बाजूनं काहीतरी जास्त काय एक मोठा फ्लॅट घेतील, आपल्याला छोटा देतील पासून जे काही म्हणजे सोसायटीमधला एक तो अविश्वास असू शकतो किंवा डेव्हलपरबद्दलचा अविश्वास असू शकतो की बाबा हा काहीतरी आमच्या विरुद्ध काहीतरी करेल. तर रिडेव्हलपमेंटला जाताना काय काय पद्धतीनं सोसायटीमधली लोक फसवली जाऊ शकतात, म्हणजे आयदर त्यांच्या स्वतःच्याच इतर सोसायटी मेंबर्सकडनं किंवा डेव्हलपरकडनं किंवा आणखीन कुणी थर्ड पार्टी त्यात इन्व्हॉल्व्ड असेल तर? ॲक्च्युली रिडेव्हलपमेंट ही ट्रान्सपरंटली केली जावी आणि त्याला एक रोडमॅप असावा. म्हणून 4 जुलै 2019च्या गाईडलाईन्स अस्तित्वात आल्या आणि ह्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन करावं आणि ते पालन केलं म्हणजे आपण डेस्टिनेशनला पोहोचतो. करेक्ट. असं एक आहे. आता ह्या गाईडलाईन काय सांगतात की रिडेव्हलपमेंट प्रोसिजर कशी फॉलो करावी. ह्या गाईडलाईन आहेत, अच्छा, ह्या मॅन्डेटरी नाही आहेत पण गाईडलाईन आहेतच. आणि म्हणून साधारणपणे त्या गाईडलाईनच्या मागची उद्देश जी आहेत ती लक्षात ठेवून आपण त्या पद्धतीने पुढे जावं. रिडेव्हलपमेंटमध्ये असं एक पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही आता असं म्हणतात की त्याचा फ्लॅट मोठा असेल का, म्हणजे उदाहरणार्थ कमिटी मेंबर्सच्या बाबतीत शंका असू शकतात. उदाहरणार्थ की त्यांना असं वाटतं की कमिटी मेंबर डील करत असतात डेव्हलपर बरोबर किंवा असं काही होईल का ह्याच्यामध्ये चुकीचं आणि त्यामुळे कमिटी मेंबरला मोठा फ्लॅट मिळेल किंवा वेगळे पैसे मिळतील आणि दॅट विल बी ॲट द कॉस्ट ऑफ सोसायटी मेंबर्स. डेव्हलपर काही त्याच्या खिशातनं देणार नाही, ते अर्थातच सोसायटीच्या खिशातनंच जाणार आहे. बरोबर. तर असं काही होईल का. तर ह्याच्यासाठी म्हणून रिडेव्हलपमेंटचे सगळे रिझोल्युशन्स हे जनरल बॉडीनी पास केलेले असतात. रिडेव्हलपमेंटमध्ये मॅनेजिंग कमिटीला फार कमी अधिकार असतात. रिडेव्हलपमेंट कमिटीला तर फक्त काम करण्याचे अधिकार आहेत पण डिसिजन मेकिंग अथॉरिटी नाही आहे. आणि जी जनरल बॉडी आहे म्हणजे आता उदाहरणार्थ टेंडर फायनल करणं, नंतर डेव्हलपर फायनल करणं किंवा रिडेव्हलपमेंटच्या कन्सेंटपासनं ते बिल्डर फायनलायझेशनपर्यंत MOUचा ड्राफ्ट करणं, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट फायनल करणं, या सगळ्या गोष्टी जनरल बॉडीच्या कन्सेंटनी होतात. आणि म्हणून जनरल बॉडीला खूप अधिकार आहेत. काय होतं, लोक येत नाहीत शेवटपर्यंत. आता कित्येक सोसायटींच्या बाबतीत सरांना पण माहिती आहे की शेवटच्या दिवशी लोक येतात आणि शेवटच्या दिवशी लोक येतात आणि बॉस असल्यासारखं म्हणतात काय काय फॉलो केली आत्तापर्यंत तुम्ही प्रोसिजर जरा सांगा बरं मला. आपण ते 79A प्रमाणे गेलो आहे का नाही. अरे बाबा 79A सोसायटीला जसा ॲप्लिकेबल आहे, यू बिंग अ मेंबर तुलासुद्धा ॲप्लिकेबल आहे. तू सुद्धा प्रश्न केव्हा विचारू शकतोस, जेव्हा तू मिटिंगला येशील तेव्हा विचारायचं. कुठल्या तरी नंतरच्या मिटिंगला येऊन मागच्या मिटिंगला तुम्ही काय केलं हे नाही विचारायचं. त्यामुळे प्रत्येक माणसानी आपले जर समजा त्याला अशी भीती वाटत असेल की हे होतंय ना व्यवस्थित, तर त्यांनी प्रत्येक मिटिंगला हजर राहावं आणि रिडेव्हलपमेंट प्रोसिजरमध्ये पार्टिसिपेट व्हावं. म्हणजे मग प्रत्येकाला लक्षात येतं की खरंच काही प्रॉब्लेम येतो आहे का. आणि मुख्य म्हणजे डेव्हलपर सिलेक्ट होण्याच्या आधी आर्किटेक्ट तुम्हाला तुमचा आर्किटेक्ट फिजिबिलिटी देतो आणि फिजिबिलिटीमध्ये तुम्हाला ती रेंज दिली असते, लोअर साईड टू हायर साईड ही रेंज दिलेली असते. त्यामुळे तुम्हाला आदर्श पर्सेंटेज काय मिळणार आहे हे तुमच्याकडे ऑलरेडी आलेलं असतं, त्याच्या जवळपास तुम्हाला मिळत असतं. आणि म्हणून ही शंका येऊ नये म्हणून रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर आहे, ती फॉलो केली की तुम्हाला माहीत असतं की मला किती मिळणार आहे. करेक्ट करेक्ट. आणि त्याच्यामध्ये अजून एक असतं ना की ज्या फॅसिलिटीज आहेत हे सगळं आहेत ज्या आधीच्या ह्याच्या सोसायटीत कुठेतरी कॉमन होत्या आणि त्या नंतर गेल्यानंतर त्या बदलणार आहेत. सो त्याचं लिगल कसं ट्रान्सफर हे होतं, म्हणजे कॉमन ग्राउंड असेल समजा सोसायटीतलं, किंवा आता ज्या जुन्या सोसायटीज आहेत मे बी ज्यांच्या टोटल 5-6 सोसायटीजमध्ये मिळून एक कॉमन ग्राउंड होतं किंवा 5-6 सोसायटीजमध्ये मिळून एक प्ले एरिया होता किंवा मंदिर होतं. तर ह्या आता काय होतं लेआउट मधली, आता हा खरं खूप टेक्निकल प्रश्न आहे पण मला जितकं सांगता येईल तेवढं सांगते, सर एक्सप्लेन करतील. पण लेआउटमध्ये जेव्हा तुम्ही असता
तेव्हा लेआउटमध्ये राहून तुम्हाला रिडेव्हलपमेंट करावी लागते. जर तुम्हाला ओपन स्पेस शिफ्ट करायची असेल तर लेआउटमधल्या सगळ्या प्लॉटधारकांची तुम्हाला सहमती लागते. त्यामुळे जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंट करत असाल लेआउटमधल्या एका प्लॉटची किंवा सबंध लेआउटमधल्या सगळ्या सोसायटीजची तुम्ही रिडेव्हलपमेंट करणार असाल तर तुम्हाला ओपन स्पेस शिफ्ट करायची असेल तर तुम्हाला लेआउट रिवाईज करावा लागतो आणि मगच ते करता येतं. त्यामुळे त्या ओपन स्पेसच्या बाबतीतले नियम जे आहेत ते लागू होतात. आता बाकी मग तुम्हाला ॲम्युनिटीज बदलतात किंवा रिकामी जागा भरपूर असते. अनेक सोसायटीमध्ये तुम्ही मोठ्या सोसायटीत बघता की पार्किंगसाठी भरपूर जागा आहे किंवा भरपूर झाडं आहेत, आंब्याची, चिंचेची, अशी बरीच झाडं असतात. म्हणजे तिथे लोक बोलताना पण म्हणतात की अरे आत्ता एक छोटी मीटिंग आहे चिंचेखाली आहे किंवा किंवा डी बिल्डिंगच्या आंब्याच्या इथे आहोत आम्ही वगैरे असं म्हणतात ते. तर हे जे सगळे जे आहेत ना ओपन स्पेसेस किंवा मोठी झाडं, तर तुम्ही तुमच्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये म्हणतात ना की आमची झाडं प्रिझर्व करा. ॲज फार ॲज पॉसिबल झाडं प्रिझर्व केल्याशिवाय प्रिझर्व करून तुम्ही रिडेव्हलपमेंट करा. आणि आता तुम्हाला हे माहिती आहे की आपण अशी झाडं काढून नाही टाकू शकत. त्यामुळे त्या गोष्टी तर होतातच. ओपन स्पेस इकडे तिकडे जाऊ शकतात, बदलू शकतात. तिथे त्या ज्या अगदी मोकळ्या होत्या त्याच्याऐवजी तिथे लँडस्केप वगैरे असं काही काही होऊ शकतं. तर लेआउटमध्ये ना बाय द वे आम्ही लेआउट आणि क्लस्टरमध्ये भरपूर काम केलं आहे आम्ही. तर लेआउटची जेव्हा प्लॉट असते आणि एक ओपन स्पेस असते तर जनरली राईट इज बिलॉंगिंग टू ऑल द सोसायटी इन द लेआउट, म्हणजे त्या सोसायटीच्या जनरली याच्यात. आणि जिकडे एक क्लस्टर फॉर्म होऊ शकते तिकडे आमचा असा अनुभव आहे की त्या क्लस्टरमध्ये रिडेव्हलपमेंट करणं सगळ्यात जास्त फायदेशीर आहे सोसायटीसाठीही, मेंबरसाठीही आणि डेव्हलपरसाठी. ओके. याचं काय काय कारण आहे. एक आहे की तुमचं डिझाईन्स जास्त व्यवस्थित बसतात, पार्किंग जास्त बसतात. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज घराचा नाही आहे, पार्किंगचा आहे. तर पार्किंग व्यवस्थित बसतात. त्या ओपन एरियाचा उपयोग तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण डेव्हलपर तो डेव्हलप करून पण देईल. राईट. कारण आता जर एक लेआउटमध्ये 5 बिल्डिंग आहे, 5 बिल्डिंगमध्ये 100 लोक राहत आहेत, तर आता 200 लोक राहत आहेत, तर 200 लोक येतील. तर 200 मध्ये त्या ओपन स्पेसमधलं काय आपण अजून करू शकतो काय याचा विचार डेव्हलपर करू शकतो. कारण सोसायटीला दिली ना तर सोसायटी त्याच्यासाठी काही डेव्हलप करायला पैसे जनरली नाही काढणार. तर म्हणून हा लेआउट आणि क्लस्टर जास्त केलेलं जास्त बरं. याच्यात लेआउटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर फक्त जिकडे वेगवेगळ्या सोसायटीचे तिकडे या पूर्ण रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये अजून एक प्रोसेस ॲड होऊन जाते जिकडे अमालगमेशन ऑफ प्लॉट होते. म्हणजे हा माझा सोसायटीचा प्लॉट, तुमचा, यांचा, त्यांचा, आणि हा पूर्ण सोसायटीला आपल्याला अमालगमेट करावं लागतं. जिकडे गव्हर्नमेंट मोजणी दोनदा होते, एकदा इंडिव्हिज्युअल होईल त्याच्यानंतर अमालगमेश करून डिमार्ट करून परत एकदा मोजणी होईल. म्हणजे 20-20-20-20 आता 1 लाखाचं मोजणी होईल. हा करावा लागतं. आणि त्याच्यानंतर बाय द वे हे प्रोसेस जनरली डेव्हलपर करून देतात. पण आमचं असं ठाम मत आहे आणि आय थिंक मेजॉरिटी फोरममध्ये पण आम्ही बोलतो की जर क्लस्टर केलं ना एकतर सोसायटी मेंबर आणि डेव्हलपरला आय थिंक आहे फायदेशीर. आय थिंक द सिटी इज फार बेटर. कारण तिकडनं जेवढ्या गाड्या जात आहेत येत आहेत ना हे तुम्ही कंट्रोल करू शकता. 20,000च्या प्लॉटमध्ये तुम्ही STP प्लॅन करू शकत नाही, 1 लाखामध्ये तुम्ही STP प्लॅन करू शकता, पाणी वाचतं. ओके, इकडे तुम्ही सोलार एक वॉटचं करताय तर इकडे 1 लाखाचा टेरेसमध्ये तुम्ही बहुतेक तुम्ही 5 वॉट आणि 10 वॉटचं सोलार करू शकता, तेवढं तुम्हाला वाजेल. तर आय थिंक हा इकॉनॉमिक्स ऑफ स्केलमध्ये ना खर्च, मेंटेनन्स, पर्यावरण, सिटी, मेंबर, बेनिफिट्स सगळं काही ॲक्च्युली इट्स अ विन विन सिच्युएशन. फक्त प्रॉब्लेम आहे की एका बिल्डिंगचे 10 लोक एकत्र बोलत नाही, तर आपल्याला आता 50 लोकांशी आपल्याला पंगा घ्यायचा आहे. तर हा एक छोटासा वाद आहे. आणि याला अजून एक मॅम जे पहिले बोलवते ना चेअरमॅन आणि कमिटी, याच्यात अजून एक पॉईंट आहे जे आम्ही नेहमी सांगतो. चेअरमॅन आणि सेक्रेटरी आणि कमिटी आहे ना हे व्हॉलंटरी पार्टी आहे, कोणीही त्यांना पगार देत नाही. ओके, एक आहे की तुम्ही संशय करा कारण काही असं प्रसंग घडलं असेल की काही सोसायटीचे. पण खूप सारे दिवस असं आम्ही ऑब्झर्व केलं आहे, जसं मॅम बोलले ना की कोणतरी बॉस सारखा येतो आणि चेअरमॅन. आणि फॉर एक्झाम्पल आमच्या सोसायटीच्या एका उदाहरणमध्ये असं आहे की आम्ही झालं होतं 2-3 मीटिंग झाले होते आणि 4था मीटिंग आम्ही करतो आणि असेच एक माणूस आला तो बोलला अरे त्याचं मिनिट्स कुठे, याचं मिनिट्स कुठे. तर म्हणजे एका स्टेजपर्यंत ठीक आहे, त्यांचा आपापसातला वाद असेल तर आपण जास्त करत नाही. आता हा पूर्ण रिडेव्हलपमेंटचं प्रकरण प्रत्येक मेंबरसाठी चालतंय. ओके, प्रत्येकाने मिनिट्स करा ना. आम्ही इनफॅक्ट उलट बोलतो, आम्ही बोलतो तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि रेकॉर्डिंग अपलोड करून टाका, दॅट इज द मिनिट्स. ओके, बट द पॉईंट इज चेअरमॅन आणि सेक्रेटरीनी मिनिट्स पण करायचं, त्यांनी मीटिंगमध्ये पण बोलवायचं. त्या मीटिंगच्या दिवशी त्या वॉचमॅनला सांगायचं सगळ्यांना बोलवून ये रे,
व्हॉट्सॲप करायचं, फोन करायचं. तर कुठेतरी हा ना खूप इम्बॅलन्स होतो. ओके, तर या लोकांना जर तुम्ही एकत्र राहिलात तर तुम्ही हे पण काळजी घेऊ शकता की हा काय खात नाही आहे. सगळी ठिकाणी एकत्र राहा, म्हणजे प्रोसेस चालवताना पण एकत्र राहा, मीटिंगला जाताना एकत्र राहा आणि घर मिळताना पण तुम्ही एकत्र राहा. तर हा तुम्हाला करणं गरजेचं आहे. फक्त व्हॉलंटरी कोणीतरी काम करतोय आणि त्यांना त्रास देणं आणि त्यांना छळणं, दॅट इज ऑल्सो नॉट प्रॉपर. आणि काही मेंबर्स लोक जे टाईम काढू शकत नाही, आता हे चेअरमॅन सेक्रेटरीचं स्वरूप काय असतं, ज्यांच्याकडे वेळ आहे ते बहुतेक रिटायर्ड असतील बिचारे आणि त्याच्याकडे तसं काही काम करायला नाही, किंवा काही लोक कामात जाऊन मग संध्याकाळी येऊन काम करतात. तर हा लोक एफर्ट घेत आहेत. ओके, तर एका जागी एंटायटलमेंट क्रिएट होते, मी काहीतरी एफर्ट करतो, मला जास्त मिळालं पाहिजे, हा एक निगेटिव्ह पार्ट आहे. पण कारण हे लोक काम करतायत, या लोकांना हेल्प करणं आणि मदत करणं पण मेंबर्सचा ॲक्च्युली रोल आहे. म्हणजे येऊन फक्त अरे तुम्ही हे काय केलं नाही असं काय. अच्छा, त्याच्यावरती अजून गंमत म्हणजे काय, त्या ड्राफ्टमध्ये ना तुम्ही इकडे अँड लिहायला पाहिजे होतं. अरे तू लिही ना मग. तर आता ड्राफ्टिंग इज व्हेरी इंडिव्हिज्युअल, राईट. मी इंग्लिश लिहिणार, तुम्ही इंग्लिश लिहिणार, मी मराठी लिहिणार, हा वेगळा असतो. तर याच्यात आय थिंक देर हॅज टू बी युनिटी इन टर्म्स ऑफ वर्क. फक्त तो चेअरमन आणि सेक्रेटरी आहे म्हणून त्यांनी सगळं काम करायचं, हा अपेक्षा करणं आय थिंक कुठेतरी चुकतं. या ॲब्सोल्युट. मला एक जे आता स्पेशली पुण्यात लिगली आणि ह्याच्यात ते जाणवतं, म्हणजे बऱ्याचशा सोसायटीज ज्या आहेत ना, त्या गव्हर्नमेंट लीज सोसायटीज आहेत किंवा सहकारनगरसारखे एरियाज आहेत जिथे पूरग्रस्तांना मिळालेली जमीन आहे. बट अशा सगळ्या गोष्टी आहेत की जिथे टायटल खूप कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे ते आहे पण नाही पण. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे आणि काय सिनारिओज असू शकतात जेणेकरून ज्यांच्या डोक्यात आहे की आता आपल्याला बाबा करायचं आहे पुढे जाऊन, तर त्यांनी काय तयारी केली पाहिजे आत्तापासून? गव्हर्नमेंट लीजच्या ज्या सोसायटीज आहेत, तर गव्हर्नमेंट लीज जिथे असेल तिथे प्रीमियम भरावं लागतं बिफोर कन्व्हेन्स. त्यामुळे गव्हर्नमेंट लीजच्या सोसायटीज आहेत ज्यांचं कन्व्हेन्स झालेलं नाही आहे, तर पूर्वी अशी एक पद्धत होती बघा म्हणायची, कलोक्युअल वर्ड होता, नवीन शर्त जुनी शर्त असं म्हणायचे. तर तसंच आहे की ह्या ज्या जागा ज्या आहेत गव्हर्नमेंट लीजच्या, ते तुम्हाला ॲब्सोल्यूट ओनरशिप नसते. याचा अर्थ काय की गव्हर्नमेंट इज ओनर अलॉंग विथ यू असं आपण गृहीत धरायचं. तर गव्हर्नमेंटला नजराणा द्यावा लागतो. तर तो त्याला नजराणाच म्हणतात, ज्याला आता तुम्ही इंग्लिशमध्ये प्रीमियम म्हणता. तर तो ॲक्च्युली नजराणा आहे. तर तो तुम्हाला नजराणा जेव्हा गव्हर्नमेंटला द्यायचा आहे, तर तो 15% नजराणा आहे गव्हर्नमेंट लीजच्या लँडबद्दल. आता तुमची लँड कुठे आहे, तुमची लँड गव्हर्नमेंट लीजची लँड कुठे, समजा प्रीमियम एरियामध्ये असेल, तर तुम्ही असं गृहीत धरलं की आम्हाला एवढे पर्सेंटेज मिळणार. पण तुम्हाला रिडेव्हलपमेंट करण्यापूर्वी तुमचा कन्व्हेन्स झालेला नसेल, तर तुम्हाला कन्व्हेन्स करून घेण्यापूर्वी तुम्हाला नजराणा भरावा लागणार आहे 15%. हा रेडी रेकनरनुसार असतो? हो, हा रेडी रेकनरनुसार असतो. मग तो स्ट्रेटवे जर तुमच्या बिहाफमध्ये डेव्हलपर भरणार आहे, तर तुमच्या कन्सिडरेशनमधनं कमी व्हायला हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आत्ता जसं लीजच्या बाबतीत हे तुम्ही म्हटलात म्हणून सांगते की 7 मार्चपर्यंत ॲम्नेस्टी होती, की जिथे तुम्हाला गव्हर्नमेंट लीजच्या लँडमध्ये त्यांनी ॲम्नेस्टी स्कीममध्ये डिस्काउंट दिला होता, जो त्याची भरायची मुदत आता संपत आलेली आहे. आता त्यांनी थोडी एक्सटेंड केली आहे नोव्हेंबरपर्यंत. परंतु तोपर्यंत तुम्हाला ते पैसे भरायला पाहिजे. तुम्ही नाही भरले तर तुम्ही ॲप्लिकेशन केला होता म्हणून तुम्ही सुटणार नाही. तुम्हाला त्याचं ॲडज्युडिकेशन होऊन तुम्हाला लीजची नजराण्याची अमाऊंट येईल जी तुम्हाला भरायला पाहिजे. काही खूप ह्यूज डिस्काउंट आहे ना तो, कारण माझ्या मित्र सहकारनगरमध्ये त्यांना आता काहीतरी 20-22 लाख भरायचे, अदरवाईज ते 88 लाख भरायला. बरोबर आहे. तर हे तुम्हाला भरणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही सहकारनगर म्हटलात म्हणून मी सांगते की सहकारनगरला काय आहे की हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट आहे, म्हणजे बंगले आहेत, पूरग्रस्तांचे बरेचसे बंगले आहेत. माझं माहेर सहकारनगरचं आहे बाय द वे, म्हणून मला जास्त माहिती आहे. तर तिथे कोणी चॅलेंज करू शकत नाही. तर तिथे बंगले आहेत सगळे. तर त्यातले पूरग्रस्तांचे जे बंगले आहेत त्याच्या बाबतीमध्ये असं आहे ना की त्यांची लँड जी आहे ती गव्हर्नमेंटच्या नावावर आहे. हा कन्व्हेन्स होणं गरजेचं आहे. तो कन्व्हेन्स झाला की मग रिडेव्हलपमेंट, कारण तो कन्व्हेन्स होताना त्यांना नजराणा भरावा लागणार आहे आणि नजराणा भरून मग तो कन्व्हेन्स होणार आहे. सहकारनगरच काय, तर कितीतरी बिल्डिंग्स आहेत, त्या बिल्डिंगसुद्धा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये मिळालेल्या आहेत लोकांना, कोटामधनं मिळालेल्या वगैरे अशा काही बिल्डिंग्स आहेत ज्या गव्हर्नमेंट लीजचेच आहेत. त्यांनासुद्धा
कन्व्हिन्स झाल्याशिवाय रिडेव्हलपमेंट करणं हे इम्पॉसिबल आहे. जुन्या म्हाडाच्या बिल्डिंग्स आहेत त्यांना. जुन्या म्हाडाच्या बिल्डिंग आहेत तिथे सुद्धा लोकमान्य नगर बघा तुम्ही की तिथे सुद्धा कन्व्हिन्स झाल्यावरच करता येतं की कन्व्हिन्स प्रॉपर्टी कार्डवर नाव मग रिडेव्हलपमेंट. असंच ह्याच प्रोसिजरनी आपल्याला जावं लागतं. कन्व्हिन्स झालं असेल प्रॉपर्टी कार्डवर नाव यायचं असेल हरकत नाही, ते येईल तुमचं. तुम्ही हे करा, तुम्ही प्रोसिजर इनिशिएट करा, काही हरकत नाही. पण ह्या तुम्हाला कन्व्हिन्स होणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या पूरग्रस्तांच्या सोसायटीत तर कन्व्हिन्स होणं अत्यंत गरजेचं आहे. पण हे कन्व्हिन्समुळे मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं, कारण म्हणजे आत्ता तुम्ही ज्या काही वर्ष त्या जागेत राहताय ते तुमची आणि गव्हर्नमेंटची शेअर्ड प्रॉपर्टी होती, म्हणजे ओनर म्हणून होता तुम्ही. आता कन्व्हिन्स भरून म्हणजे कन्व्हिन्स करून तुम्ही आता ओनर होताय ऑफ दॅट प्रॉपर्टी. म्हणजे तुम्हाला जर हव्या त्या पद्धतीनं ती प्रॉपर्टी पुढे इन फ्युचर वापरायची आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला परत गव्हर्नमेंटला काही उत्तर देण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे जरीही ती बिल्डिंग आधी म्हाडाची असली, सोसायटी म्हाडाची असली, तरी आता तुम्ही सोसायटी म्हणून ती स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे आणि तुम्ही रिडेव्हलप केली. त्याच्यामुळे त्या जागेचं पुढे काय करायचं हे तुम्ही ठरवू शकता. त्याच्यामागे कॉन्सेप्ट काय आहे की जसं पूर्वी वतनं होती बघा, करेक्ट. तर समजा, तर ह्याचा अर्थ काय की तुम्हाला ती जागा दिली करून खायला, जसं शेतीची जागा. म्हणजे काय की तुम्ही ती जागा वापरा, त्यातनं पीक पाणी काढा आणि तुम्ही ते वापरा तुमच्यासाठी. पण म्हणून तुम्ही विकायची नाही, कारण तुम्हाला ती दिली आहे कशासाठी, तर काहीतरी इनाम म्हणून दिलेली आहे किंवा काहीतरी कारण. आता जसं पूरग्रस्तांना जमिनी दिल्या तेव्हा त्यांची घरं वाहून गेली, म्हणून त्यांना अगदी मीगर अमाऊंटमध्ये ती घरं मिळाली, खूप कमी पैशामध्ये त्यावेळेला त्यांना ती घरं मिळाली. तर तुम्हाला ती राहायला दिली आहेत, तुमचं पुनर्वसन केलेलं आहे, तुम्हाला त्यातनं पैसे कमवायला ती घरं दिलेली नाही आहेत. म्हणून ती गव्हर्नमेंटची जागा आहे, गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे, तुम्ही राहा पण विकू नका. मग तुम्ही विकणं म्हणजे काय, तर राईट, टायटल आणि इंटरेस्ट याच्यामधला फरक आहे. राईट म्हणजे मी राईट टू रिसाईड, पण टायटल असतं तेव्हा राईट टू सेल, राईट टू क्रिएट थर्ड पार्टी इंटरेस्ट असा निर्माण होतो. ओके. तर वेन यू गेट राईट टू क्रिएट थर्ड पार्टी इंटरेस्ट वेन यू हॅव अ टायटल. टायटलच नाही तर आता आपण राईट्स बद्दल पण बोलत होतो ना, तर ज्यावेळेस सोसायटी असते आणि रिडेव्हलपमेंटला जाते किंवा काही त्याचं आपण जे काही करायचं ठरवतो, तर सोसायटीतले जे सभासद असतात, जी फॉर्म झालेली सोसायटी त्याच्याबद्दल बोलते. म्हणजे आता आपण हेही बोललो की बऱ्याचदा सोसायटीच फॉर्म नसते, प्रॉपर्टी कार्डच नसतं, तर मग त्या पुढच्याच वेगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या सोसायटी फॉर्म झालेली असते, जे कोणी सगळे सोसायटीतले सभासद असतात, त्यांचे लिगली काय हक्क असतात हे ज्याची जाणीव आपल्याला रिडेव्हलपमेंटला जाताना माहीत असलेली गरजेची. म्हणजे काय जर आपल्याला योग्य वेळेत त्याचा ताबा मिळाला नाही किंवा आणखीन काही पद्धतीनं डेव्हलपर आपल्यावरती प्रेशर आणतो आहे, तर या सगळ्यामध्ये सोसायटीचा सभासद म्हणून माझे काय काय हक्क आणि इंडिव्हिज्युअल मेंबर म्हणून काय हक्क आहेत. पहिल्यांदा तुम्ही एक लक्षात घ्या की तुमची कर्तव्य काय आहेत हे आधी समजून घ्या. अर्थात आणि मग आपण हक्कांच्या गोष्टी करू. तर बेसिकली डेव्हलपर सिलेक्ट करताना त्या संपूर्ण प्रोसिजरमध्ये सहभागी होणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. आणि वेळोवेळी समजा जे आपल्याला, आता एखाद्या माणसाने असं ठरवलं की मी रिडेव्हलपमेंटला विरोध करणार आणि मी नाहीच हे करणार, शेवटपर्यंत सगळ्यांनी सही केल्यावर हा माणूस अडवून बसला, तर तो माणूस खरं म्हणजे रिडेव्हलपमेंटमध्ये लूजर असतो. कारण डेव्हलपरनी पण हे डोक्यात ठेवलेलं असतं की ह्यानी माझ्याकडनं ॲडिशनल बेनिफिट घेतलेले आहेत. तो कुठल्या ना कुठल्या दृष्टीने तुमचा फ्लॅट तयार करताना हे नक्की लक्षात ठेवतो की तुम्ही कोण आहात, तर तुम्ही डिसेंडिंग मेंबर आहात, कारण नसताना अडवलेलं आहे तुम्ही. त्यामुळे बेसिकली तुमचे हक्क काय आहेत याच्यासाठी तुम्ही कर्तव्य बजावली आहेत ना, हे एकतर पहिलं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाता तेव्हा सोसायटी आणि डेव्हलपर यांच्यामधला तो करार असतो. मेंबर म्हणजे तुम्ही कन्सेंटिंग पार्टी असतात त्याला. तर तुम्ही एव्हरी सोसायटी इज प्रेग्नंट विथ द मेंबर्स असं आपण म्हणू. आणि म्हणून मेंबर्स हे सोसायटीचा भाग असतात, त्यामुळे सगळ्यांचे हक्क हे समान असतात. जॉईंट आणि सेव्हरल असे असतात ते. तर मग तुमचे अधिकार काय असतात, तर रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर व्यवस्थित फॉलो होतीये ना हे समजून घेणं. अच्छा. त्याचे मिनिट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला त्याची सर्टिफाईड कॉपी मिळू शकते. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे काय की एखादी मीटिंग तुम्ही नाही हजर करू शकलात तर त्याचे मिनिट्स तुम्हाला मिळायला पाहिजेत, तो तुमचा अधिकार आहे. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे कमिटीने परस्पर सही करून
डेव्हलपरबरोबर करू नये. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचा कन्सेंट घेऊन ड्राफ्ट अप्रूव्ह करून त्याची स्थळप्रत राखून ठेवून त्या स्थळप्रतीवर सगळ्यांच्या सह्या घेऊन आणि मग नोंदवण्याचे अधिकार फक्त हवं तर कमिटीला दिले जातात. अच्छा, ते पण देण्यावरती आहे, म्हणजे compulsory नाहीये. रिप्रेझेंटिंग कपॅसिटीमध्ये ते करू शकतात Okay. रिप्रेझेंट. तर अशा पद्धतीने हे त्यांचे अधिकार आहेत की मेंबर म्हणून त्यांचे सगळे अधिकार रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट सोसायटी आणि डेव्हलपर यांच्यामध्ये जे काही टर्म्स कंडिशन्स ठरल्या त्याप्रमाणे जे जे काही कन्सिडरेशन स्पेसिफिकेशन्स मिळण्याचे अधिकार मेंबरला आहेत. ओके. आणि जर त्या म्हणजे जे काही मिळणारा फ्लॅट आहे रिडेव्हलपमेंटला दिल्यानंतर डेव्हलपरकडनं जर तो वेळेत मिळाला नाही तर काय पद्धतीनं लीगल प्रोव्हिजन्स असतात सोसायटी मेंबर्ससाठी? तर सोसायटी मेंबर्ससाठी कसं आहे, डेव्हलपमेंट अग्रीमेंट इज बेसिकली बिटवीन सोसायटी अँड डेव्हलपर. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आहे एक. तर हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला रेराकडे जाता येत नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी रेराकडे जाऊ का, मला वेळेवर नाही दिला तर तुम्हाला ॲक्च्युली याच्यामध्ये सोसायटीनेच इनिशिएट करावं लागतं लिटिगेशन. अच्छा. युजली सोसायटी जर समजा डिले झाला पोझिशनला तर तो एका मेंबरला होत नाही, तो सगळ्यांना होतो. म्हणून मग सोसायटी त्यावेळेला डॅमेजेस क्लेम करू शकते. त्यामुळे सोसायटी ॲज अ होल कॅन इनिशिएट लिटिगेशन अगेन्स्ट डेव्हलपर. म्हणजे कोर्टातच डेव्हलपर सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागतं. रेरा मग आम्हाला रेराचा उपयोग काय असं लोकांना वाटतं. तुम्ही न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देते की रेराचा आम्हाला उपयोग काय. तर रेरा ही रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे. म्हणजे डेव्हलपरनी इकडचे पैसे दुसरीकडे वापरू नये. इकडे बुकिंग आलं आहे, एखादी खूप चांगली प्रॉपर्टी आहे, तिथे बुकिंग चांगलं फास्ट आहे, त्याचे पैसे दुसऱ्या साईटवर वापरले किंवा दुसरी प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी वापरले असं होऊ नये. इथले पैसे ह्याच प्रोजेक्टमध्ये वापरले जावे आणि बेसिकली हा प्रोजेक्ट चांगला चालावा म्हणून रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून रेराचा उपयोग हा प्रत्येकालाच होतो. पण ॲजिटेशन फोरम म्हणून सोसायटीच्या मेंबरला रेरा अवेलेबल नाही आहे. ॲजिटेट तुम्हाला सिव्हिल कोर्टातच करावं. याच्यात अजून एक आहे जे की हक्क काय. ओके, तर माझ्या मते ताबा मिळाला नाही किंवा जे काही आपण बोलतोय डेव्हलपरबद्दल, तर कारण हा आपल्या दोघांमधला कॉन्ट्रॅक्ट आहे. तर हा कॉन्ट्रॅक्ट कसा असावा याचा पूर्णपणे अभ्यास ॲक्च्युली सोसायटीने मेंबरनी पण करावा. आणि याच्यात ना भरपूर ॲस्पेक्ट्स आहेत. एक आहे लिगल ॲस्पेक्ट्स, सेकंड आहे कमर्शियल ॲस्पेक्ट्स, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, भाडं किती देणार, पैसे किती देणार, कधी देणार, नाही दिलं तर काय वगैरे वगैरे. टॅक्सेशन ॲस्पेक्ट्स आहेत. ओके, म्हणजे हे मला मिळालं तर याच्यावरती टॅक्स कापून देणार, तो नाही देणार, टॅक्स लागणार आहे नाही लागणार आहे, तर टॅक्सेशन ॲस्पेक्ट्स आहे. टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहे, जिकडे आर्किटेक्ट किंवा RCC स्ट्रक्चरल हे सगळे पण येतात. आणि हा सगळ्यांना एकदम धरून ठेवणारा हा एक ॲग्रीमेंट आहे डेव्हलपर ॲग्रीमेंट. ओके, तर जे हक्क आहे की याच्यात जे लिहिलं ना हे तुमचा हक्क आहे. तर म्हणून इकडे काय लिहायचं हा तुमचा कर्तव्य आहे की व्यवस्थित, म्हणजे टॅक्सेशन ॲस्पेक्ट CA कडनं व्हेरीफाय करून घ्या, वेट करून घ्या. लिगल ॲस्पेक्ट्स लॉयरकडनं व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहे तुमच्या आर्किटेक्टकडनं व्हेरीफाय करून घ्या. तर कर्तव्य हे की याच्यात असे म्हणजे लिगल ॲस्पेक्ट्स सुटायला नको जे पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक होणार आहे. तर म्हणून MOU आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट याच्यामध्ये हे सगळे ॲस्पेक्ट्स असणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यात एक रोडमॅप, म्हणजे आय थिंक मॅमनी जे हे शब्द वापरला होता आता, तर रोडमॅप असणं खूप गरजेचं आहे की हा नंतर हा MOU नंतर आपण जनरली ठरवू शकतो. MOU पर्यंत ना हा थोडा फ्लुइड राहतं, कारण तो अडलाय हा अडलाय वगैरे. पण MOU नंतर हा जनरली एक स्ट्रीमलाईन होऊन जातो, कारण काही लोक अडलेले असतात पण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटपर्यंत यायचं आहे. तर MOU नंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, त्याच्यानंतर PAAA म्हणून एक आहे, परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन ॲग्रीमेंट, म्हणजे माझं घराचा हक्क कुठला आहे. तर हा जे डॉक्युमेंटेशनचं जे प्रोसिजर आहे ना, हा व्यवस्थितपणे केला असेल तर तुमचा हक्क साबूत राहतो. जर नसेल तर हा बेसिकली तुम्ही बहुतेक कर्तव्य किंवा तुमच्या कन्सल्टंटनी कर्तव्य पूर्ण केलं नाही आहे, हा याच्यातला भाग आहे. म्हणून हा सिव्हिल कोडमध्ये जाता कामा नाही. आणि आय थिंक त्याच्यात फायनान्शियली अल्टिमेटली हा व्यवहार पूर्ण कमर्शियल आहे. बरोबर. तर कमर्शियलमध्ये जनरली आम्ही अजून एक क्लॉसेस आम्ही जनरली टाकतो की अप्रुव्हल पूर्णपणे असायला पाहिजे. म्हणजे जे स्कीमची पूर्णपणे अप्रुव्हल आहे ना ते डेव्हलपरनी केलेलं नेहमी बरं असतं, कारण अख्खं प्लॅन सँक्शन झालं म्हणजे पुढे मागे काय होणार नाही मला खात्री असते. म्हणजे माझं एकच बिल्डिंग झाली, बाकीच्या झाल्या नाहीत अप्रूव्ह. नाही, एकच बिल्डिंग सोडा, एकच बिल्डिंग मध्ये फक्त 1.1 FSI मी सँक्शन घेतलंय,
वरचं माजले बाकीचे मजले झालेले नाहीत, बापरे, हो. तर अशी म्हणजे जे परिस्थिती आहे ना ते जनरली अच्छा हे करताना डेव्हलपरचं आउटफ्लो जास्त जातो अर्थात. तर हा बेसिकली त्याच्याकडनं आर्ग्युमेंट असेल की माझा पहिला आउटफ्लो जास्त जाते तर मला पर्सेंटेज बहुतेक मी कमी करणार. ओके, तर हा बेसिकली परत कमर्शियल मुद्द्याकडे नेगोसिएशन. पण माझ्या मते 5% कमी पण पूर्ण अप्रुव्हल सँक्शन हा कधीही बरा आहे की पूर्णपणे प्लॅन नाही आणि 5% मला जास्त मिळत आहे. त्याच्यात जनरली खूप जास्त फायदा होत नाही पण रिस्क कमी होते. आता तुम्ही जे म्हणालात ना त्याच्यावरती जायचं, कारण का आत्ता ना पुण्यात बऱ्याच ठिकाणी हे कॉन्व्हर्सेशन चाललं, म्हणजे लोक किती टक्के मिळाले ह्याच्यावरती जनरली गप्पा होतात आजकाल, की कोणाला 80% मिळाले, कोणाला 200% मिळाले, काही जण अगदी 250% वगैरे पण मिळत आहेत. आणि आपण आधीच्या एका एपिसोडमध्ये पण बोललो 250%. हो हो, आपण आधीच्या एका एपिसोडमध्ये पण बोललो की ते कसं फिजिबिलिटी चेक केली पाहिजे. पण मला आज हे समजून घ्यायचं की हे जे दिलं आहे, प्रॉमिस दिलं आहे, हे ॲग्रीमेंटमध्ये कसं आलं पाहिजे, त्याची पडताळणी कशी झाली पाहिजे आणि त्याची फिजिबिलिटी म्हणण्यापेक्षा ह्याची गॅरंटी असं काही घेता येते का आपल्याला? तर पर्सेंटेजमध्ये जेव्हा आपण बोलतो तर एक 2-3 मुद्द्याकडे येतो. एक तर पर्सेंटेज आहे ना प्रत्येकाचं वेगवेगळं असेल, हा म्हणजे डिटरमाइंड आहे. प्रत्येक प्लॉटचं पर्सेंटेज वेगळं असेल बिकॉज प्रत्येक प्लॉटचा समोरचा रस्ता, त्याचे वापर, त्याच्यात कुठले व्हेरिएशन्स आहेत, काय आहेत, हे सगळे शेप ऑफ द प्लॉट हे सगळे वेगवेगळे असतात. तर म्हणून पर्सेंटेज मिळतं म्हणजे 180, 100, 150, 10, 5 निगेटिव्ह असे भरपूर व्हेरिएशन येऊ शकतात आणि हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. पण हा जेव्हा मला सांगितलं जातं की 40% तुम्हाला मिळणार आहे, तर पहिली गोष्ट जर जेव्हा आपण MOU करतो तर याच्यात आपण पहिले लिहितो की आत्ता किती आहे आणि मला किती मिळणार आहे. आता इकडे काय लिहायचं हा पहिला मुद्दा. तर जनरली आम्ही रेकमेंड करतो आणि आमचे आर्किटेक्ट ज्यांच्याबरोबर पण आम्ही काम करतो ते बोलतात इकडे रेरा कार्पेट एरियाज लिहा. ओके, तर रेरा कार्पेट एरियाचं एक स्पेसिफिक डेफिनिशन आहे. ओके, ते आर्किटेक्ट आपल्याला सांगतील. ते पहिले जे होतं ते मोफा कार्पेट एरिया म्हणायचो. ओके, म्हणजे भिंतीच्या आतमधला, आणि रेरा इज इंटरनल वॉल्स ऑफ द एक्सटर्नल वॉल्स प्लस बाल्कनी. ओके, तर रेरामध्ये मला आता 500 मला 40% वाढीव जागा मिळणार आहे, तर 700 कार्पेट मला मिळणार आहे, हा MOU पर्यंत आपल्याला कळतो. ओके, त्याच्यानंतर याची अंमलबजावणी कशी करायची इज सँक्शन प्लॅनमध्ये 700 दिसते की नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं. ओके, आता बेसिकली MOU ट्रान्सलेट होतं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये जनरली सँक्शन प्लॅन जे आहे ते फायनल झालं असतं. फक्त ते सँक्शन झालं नसतं कारण तो पैसे भरत नाही अप्रुव्हलसाठी. तर इकडे माझं 700 दिसते की नाही हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे आणि हा 700 प्लॅनमध्ये पण 700 दिसते की नाही हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. प्लस कुठला मजला, माझा फ्लॅट नंबर काय, ते सगळं जनरली व्हेरीफाय करून जनरली सँक्शन प्लॅनमध्ये आलं तर आतापर्यंत आम्ही खूप केसेस असं जनरली नाहीसा बघितले की सँक्शन प्लॅनमध्ये 700 पण बांधताना त्यांनी कमी बांधलं. हे बहुतेक पहिले होत असेल 30-40 वर्षापूर्वी जेव्हा टेक्निक एवढे स्ट्रॉंग नसायचे, पण आत्ता सँक्शन प्लॅनमध्ये तर त्याला तेवढं बांधावंच लागेल. ओके, तरीही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये आणि सँक्शन प्लॅनमध्ये 700 दिसलं, सँक्शन प्लॅनमध्ये मला दिसलं, त्याला राईट आपण साइन ऑफ केलं आणि त्याच्यानंतर केलं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला घर मिळतंय तेव्हा पण परत हाच P लाईन ड्रॉइंगप्रमाणे परत एकदा मोजून बघावं. तर हा 3 टप्प्यांनी जर तुम्ही बघितला तर बहुतेक तुम्ही श्युरिटी राहील की तुम्हाला जेवढं मिळणार आहे ते तेवढं मिळालेली आहे. फक्त मोजताना एका आर्किटेक्टची मदत घ्यावी कारण ते P लाईन ड्रॉ करणं ते सगळ्यांचं नाही आहे, कारण कॅडमध्ये ते ड्रॉ करावं आपण पट्टी घेऊन नाही चालणार. हां, पट्टी घेऊन नाही चालणार. सेकंडली म्हणजे मला पण नाही अजूनपर्यंत, कारण भिंतीच्या खालचा एरिया, डोरचा खालचा एरिया असे जनरली मिस होतात. मग काय त्याच्यात काय की ते जर 5 स्क्वेअर फूट 10 स्क्वेअर फूट कमी आलं तर मग जनरली हा देणं की अरे आम्हाला 10 स्क्वेअर फूट कमी मिळालं, त्याच्यापेक्षा आर्किटेक्टकडनं ते पूर्ण P लाईन ड्रॉ करून व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही यू कॅन बी शुअर की मला जे कमिट केलं होतं तेवढं मला परत मिळालं नाही. राईट. आता शेवटाकडे झालं तर 2 गोष्टी वाटतात महत्त्वाच्या. त्या म्हणजे बऱ्याच असे पुण्यात 1-2 काही प्रोजेक्ट्स ऐकायला आले की त्याचं डिझाईन अप्रूव्ह झालं, 120%, 130% मिळालं आणि जेव्हा बांधकाम चालू झालं त्यानंतर ते अडकलं कारण का फिजिबिलिटी वॉज प्रॉब्लेमॅटिक, म्हणजे ते डिझाईन वॉज प्रॉब्लेमॅटिक. पुढे NGTचे इश्यूज आले. सो हे नक्की काय घडतं हे, कारण काय ऐकत आलेल्या गोष्टी असतात त्या, ॲक्च्युली काय घडलेलं असतं सोसायटीत आत त्या कन्स्ट्रक्शनमध्ये हे बाहेर कोणालाच माहिती नसतं. सो व्हॉट हॅपन्स इन थिंग्स वेअर दे गेट स्टक. ॲक्च्युली कसं होतं की एकदा फिजिबिलिटी झाली, प्लॅन सँक्शन झाला, त्यानंतरच आपण जागा सोडतो. त्यामुळे
प्लॅन सँक्शन झाल्यावर फिजिबिलिटीच नाही असं कधी होत नाही. त्यामुळे एकदा प्लॅन सँक्शन झाल्यानंतर आपण जागा सोडतो. त्यामुळे आपलं जे काही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे त्याप्रमाणे प्लॅन सँक्शन झाला आहे आणि निश्चित आपल्याला ते मिळणार आहे ह्याची आपल्याला खात्री झालेली असते. प्लॅन सँक्शन झाला म्हणजे PMC कडनं प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडनं किंवा कुठली पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडनं जोपर्यंत प्लॅन सँक्शन होत नाही तोपर्यंत जागा सोडत नाही. बाहेरच्या जागा असल्या तर PMRDA कडनं असं असतं. पण आपण जर प्लॅन सँक्शन झाल्यावर आता फिजिबिलिटी नाही आहे असा काही विषयच येत नाही. प्रोजेक्ट केव्हा स्टक होऊ शकतो तर प्रोजेक्ट स्टक होऊ शकतो MOU झाल्यानंतर पुढे काही झालं नाही या स्टेजला प्रोजेक्ट स्टक होऊ शकतो की MOU तो झालेला आहे पण डेव्हलपर MOU करून काहीच करत नाही आहे पुढे. ही गोष्ट होऊ शकते आणि म्हणून MOU करताना त्याच्यामध्ये एक्झिट ऑप्शन हा व्यवस्थित ड्राफ्ट केलेला असला पाहिजे आणि म्हणूनच रोडमॅप पाहिजे. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं असेल की डेव्हलपरला MOUची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे तर तुम्ही 1 वर्षांनी त्याला नाही विचारलं पाहिजे की अरे तू काहीच नाही केलं. तुम्हाला पहिल्याच महिन्यात कळलं पाहिजे की हा काही नाही करत आहे. त्यामुळे रोडमॅप असला पाहिजे की प्रत्येक महिन्याला प्रत्येक स्टेजला प्रत्येक फोर्थनाईटला त्यांनी काय करायचं आहे. आणि मग जर तुम्ही पहिल्यापासूनच केलं की तुम्ही काही करत नाही आहे आता हा फॉलोअप घेताय तुम्ही आणि डेव्हलपर काही करत नाही आहे त्यावेळेला 1 वर्षांनी तुम्हाला अशी परिस्थिती येणार नाही की अरे 1 वर्ष झालं पण ती स्टेज होती जी आपण MOU करताना केली होती ती स्टेज येत नाही. आणि म्हणून आपण असं म्हणतो ना की डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट हे जॉईंट एफर्ट्स आहेत बाय डेव्हलपर अँड लँड ओनर. तर ह्याच्यामध्ये तुमचा चेक पण डेव्हलपरवरती असला पाहिजे. MOU ड्राफ्ट करताना एक्झिट ऑप्शन व्यवस्थित प्लॅन केला गेला असला पाहिजे मग तो प्रोजेक्ट स्टक होत नाही. दुसरी गोष्ट आपण असं म्हणतो ना की डेव्हलपरला ताबा दिला आहे पण आता दुसऱ्या स्लॅबपर्यंत आला आहे पण नंतर आता एकदम थांबला आहे लोकच नाही आहेत कामावरती अशी वेळ येते. किंवा TDRच घेतलेला नाही आहे बेसिक सँक्शन झालं आहे पण TDR घेतला नाही आहे त्यामुळे पुढचं सँक्शन मिळत नाही आहे. अशी वेळ येऊ नये म्हणून आपण फुल पोटेन्शियलचं सँक्शन म्हणतो. जेव्हा प्रोजेक्ट कंप्लीट सँक्शन झालेला असतो रेराखाली रजिस्टर्ड असतो तेव्हा डेव्हलपरला सुद्धा रेराला कमिटमेंट दिलेले असतात त्या फॉलो करावे लागतात नाहीतर तो प्रोजेक्ट लॅप्स होतो. आणि म्हणून त्यावेळेला आणि त्यावेळेला डेव्हलपर बुकिंगही ॲक्सेप्ट करू शकतो कारण प्रोजेक्ट हा रेराखाली रजिस्टर्ड आहे पूर्ण सँक्शन आहे. अशा वेळेला मग युजली कन्स्ट्रक्शनचे खर्च हे बुकिंगमधनं होण्याची कपॅसिटी असते. आणि म्हणून एकदा आपण तो प्रोजेक्ट फुल सँक्शन झाला की मगच जागा सोडावी. म्हणजे लोक म्हणतात की बिची घेऊ आपण तर बँक गॅरंटी हे फुल सँक्शनला कधीच ट्रेड ऑफ करू शकत नाही किंवा सबस्टिट्यूट असू शकत नाही. कारण सँक्शन होणं न होणं हे काय फक्त पैशावर असतं असं नाही तर आपल्याला माहिती आहे ना की ते डिझाईन ते सँक्शन होणं ह्या सगळ्या गोष्टी ही प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. TDR विकत घेतलेलं आहे. उद्या TDRचं शॉर्टेज आलं मार्केटमध्ये तर तुमच्याकडे तुम्ही हातात पैसे घेऊन बसले पण TDR मिळत नाही. तर हे जे सगळे व्हेरिएबल्स आहेत ना हे जितके तुम्ही कमी कराल तेवढं चांगलं. म्हणून रिडेव्हलपमेंट ही जोशमध्ये येऊन करण्याची प्रक्रिया नाही आहे होशमध्ये राहून करायला पाहिजे असं आपण म्हणतो. ऑलमोस्ट आता शेवटचा प्रश्न की म्हणजे या इतक्या म्हणजे खरं तर कायदेशीर गोष्टी क्लिष्ट वाटतात. म्हणजे एकतर कळत नाही तर हे स्वतःला जमणार आहे की नाही. म्हणजे ज्यावेळेस जर सोसायटी मिळून कुठल्या तरी डेव्हलपरकडे जाणार आहे आणि डेव्हलपरकडनं या काही गोष्टी करून घेण्याची शक्यता आहे तर ज्यावेळेस मी सेल्फ रिडेव्हलपमेंट करतो आहे त्यावेळेस काय काय गोष्टींच्या तरतुदी माझ्याकडनं होतात हे बघितलं पाहिजे आणि नंतर जर मला हे जमत नाही आहे तर डेव्हलपरकडे जाण्याची गरज आहे. तर या गोष्टी कारण असं काही गोष्टी असतात ना की त्या आपण कितीही पळालो कितीही सँक्शन्स घेण्याचा प्रयत्न केला हे केलं ते केलं तरी मला एकट्याला माझ्याकडनंही झेपणार नाही आहे. मग कदाचित त्यात मला डेव्हलपर मदत करू शकेल. तर कुठल्या पॉईंटला हे ठरवता येईल म्हणजे याच्यावरनं कायदेशीर तरतुदींवरनं पण ठरवता येईल का की मला आत्ता सेल्फ रिडेव्हलपमेंट करणं माझ्याकडे सगळं डॉक्युमेंट्स आहेत तर शक्य आहे की मी डेव्हलपरकडे जाऊ तो मला माझी ही बाकी कामं करून देऊ शकेल. आता सेल्फ रिडेव्हलपमेंट का रिडेव्हलपमेंट थ्रू डेव्हलपर हा डिसिजन जो आहे ना हा असा मध्येच कुठेतरी घ्यायचा नसतो. हा पहिल्यांदा घ्यायचा असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही कन्सिव्ह करता द थॉट ऑफ रिडेव्हलपमेंट त्यावेळेलाच तुम्हाला ठरवायचं असतं की आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करणार आहोत का आपण रिडेव्हलपमेंट थ्रू डेव्हलपर असं करणार आहोत. कारण एकदा तुम्ही डेव्हलपर अपॉइंट केल्यावर तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटचा विचार करू शकत नाही.
आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट करत असताना कुठेतरी तुम्हाला जेव्हा असं वाटतं की आता हे माझ्या कपॅसिटीमध्ये नाही, आता मी डेव्हलपरकडे जातो, तेव्हा तुम्ही अडकलेला असता, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही अडकलेला असता आणि मग तुम्ही डेव्हलपरकडे जाता, तेव्हा तुम्ही मदत मागायला जाता. युजली जेव्हा तुम्ही टेंडर प्रोसिजर फॉलो करता आणि तुम्ही रिडेव्हलपमेंट करता, तेव्हा डेव्हलपर तुमच्याकडे आलेला असतो. तुमच्या टेंडरमध्ये सेट टर्म्स अँड कंडिशन्स असतात. त्या टर्म्स कंडिशनवर काम करायला जो तयार असतो तोच तुमचा टेंडर सबस्क्राईब करतो, बाकी कोणी करत नाही. पण जेव्हा तुम्ही अडकलाय, तुम्ही असं म्हणताय की आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचा निर्णय घेतला, बट वी आर स्टक ॲट दिस स्टेज, तर तो तुम्हाला मदत करायला आलेला असतो, तो त्याच्या टर्म्सवर येतो. त्यामुळे तुमची ही जी काही सेल्फ रिडेव्हलपमेंट विसावेस रिडेव्हलपमेंट थ्रू डेव्हलपर, हे तुम्हाला क्लॅरिटी आल्यावरच तुम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये पुढे जा. कारण सेल्फ रिडेव्हलपमेंटची एक स्वतंत्र प्रक्रिया आहे, बरोबर, त्याचा एक वेगळा पाथ आहे आणि तो पाथ त्या दिशेने जातो. त्यामुळे आत्ता आपण जे काही बोलत होतो ती रिडेव्हलपमेंट थ्रू डेव्हलपर अशीच या प्रक्रियेबद्दल बोलत होतो. सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी तुम्हाला असा एक इंडिपेंडेंट एपिसोड करावा लागेल, तो शेवटचा प्रश्न म्हणून विचारता येणार नाही. तो बट डिलिजन्स जे आहे ना ते दोघांपैकी सेमच आहे. सेम तिकडे आय थिंक हा दोन्ही पाथ सेम करू शकतो. एक ॲज अ कन्क्लुजन म्हणून मला फक्त तुमच्या दोघांकडनं एक समजून घ्यायचं, आपण रोडमॅप म्हणतोय, तर तुम्ही जर सिक्वेन्स वाईज सांगू शकलात की बाबा हे पहिलं येतं, हे दुसरं येतं, जी नावं वापरली पण कन्व्हेन्स असेल ते असेल, किंवा लोकांवाईज पण की हा पहिला आर्किटेक्ट लागतो, मग लॉयर लागतो, मग PMC लागतो, काय जे काय साधारण की आम्ही आता आमची बिल्डिंग आहे आणि आज आम्ही ठरवलंय की रिडेव्हलपमेंटला जायचं आहे. आजपासून आम्ही काय काय गोष्टींचं तयारी केली पाहिजे, या गोष्टी पडताळून बघितलं पाहिजे जर उद्यापासून मला रिडेव्हलपमेंटला काढायचे. बरोबर आहे. ॲक्च्युली नेहमी मी म्हणते की ज्या क्षणाला तुम्ही यू कन्सिव्ह द थॉट ऑफ रिडेव्हलपमेंट, यू नीड कन्सल्टंट्स. कारण बेसिकली रिडेव्हलपमेंट करायची आहे तर मग रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. रिडेव्हलपमेंट करायची आहे तर माझी टेक्निकल फिजिबिलिटी आहे का नाही, यासाठी तुम्हाला लॉयरही लागतो, आर्किटेक्टही लागतो. कारण माझं म्हणजे लिगली माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत का नाही याच्यासाठी तुम्हाला लॉयर लागतो, आर्किटेक्टही लागतो, तुम्हाला फायनान्शियल कन्सल्टंटही लागतो. म्हणजे ह्या सगळ्यांची टीम मिळून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट होतं. त्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे काय की तुमचा प्रोजेक्ट व्हायबल फिजिबल होण्यासाठी आणि तो व्यवस्थित वेळेत पूर्ण होण्यासाठी तुम्हाला जे कन्सल्टंट लागतात दे आर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. त्यामुळे ते तुम्हाला त्या वेळेपासून लागतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटचा विचार करता तर रोडमॅप म्हणजे काय, तर पहिली गोष्ट रिडेव्हलपमेंटसाठी लोकांच्या कन्सेंट घेणं, ही पहिली गोष्ट आहे की लोक तयार आहेत ना रिडेव्हलपमेंटला. इनफॅक्ट रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर ही मेंबर्सनी इनिशिएट करायची असते. मेंबर्सनी रिक्वेस्ट करायची, ॲटलिस्ट 20% मेंबर्स शुड रिक्वेस्ट अ कमिटी की आपण आता करायची का रिडेव्हलपमेंट. आणि मग त्यानंतर रिडेव्हलपमेंट कमिटी फॉर्म होते. तुम्ही कन्सल्टंट अपॉइंट करता. कन्सल्टंट अपॉइंट केल्यानंतर तुमचा लिगल डिलिजन्स होतो पहिल्यांदा. मग लिगल डिलिजन्स झाल्यावर तुम्ही टेंडर डॉक्युमेंट तयार तुमची टेक्निकल फिजिबिलिटी होते आणि बेस्ड ऑन दॅट तुम्ही एक लिगल टेंडर डॉक्युमेंट तयार करतात, जे तुमचं पहिलं मदर डॉक्युमेंट येते किंवा फर्स्ट लिगल डॉक्युमेंट, की जिथे तुम्ही तुमची विशलिस्ट असते, तुमच्या लिगल टर्म्स असतात, तुमचे नॉन निगोशिएबल काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये घालू शकता. टेंडर डॉक्युमेंट हे इतकं फुलप्रूफ असलं पाहिजे की त्याच्यामध्ये एवढी कपॅसिटी असते की इट कॅन गेट कन्व्हर्टेड इन टू MOU सबसिक्वेंटली. कारण डेव्हलपरने नंतर नवीन टर्म्स कंडिशन्स घेऊन तुमच्याकडे येण्यापेक्षा आम्ही ह्याच टर्म्सवर रिडेव्हलपमेंट करणार आहोत हे तुमच्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये असेल. तर टेंडर डॉक्युमेंट हे खूप छान आर्टिक्युलेट असलं पाहिजे की जे सगळ्याच्या मुळाशी असलेलं डॉक्युमेंट आहे, ते बायोडेटासारखं आहे. हां. मग त्यानंतर मग डेव्हलपरकडनं तुम्ही बिड्स मागवता. डेव्हलपरकडनं तुम्ही बिड्स मागितल्यावर त्याच्यात इव्हॅल्युएशन होतं. त्याला तुमचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट वेगवेगळ्या पद्धतीने रँकिंग करतात बेस्ड ऑन हिज फायनान्शियल्स. लिगल डिलिजन्स आपण केलेला असो की त्याच्याविरुद्ध केसेस आहेत का, कुठल्या फोरममध्ये केसेस आहेत का, लॅप्स्ड प्रोजेक्ट आहेत का, वगैरे वगैरे हे करून आपण त्याचं रँकिंग केलेलं असतं. आणि मग त्याप्रमाणे किंवा कमर्शियल ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या असतात. त्यानंतर मग त्याचं डेव्हलपर्सचं प्रेझेंटेशन होतं
आणि आपल्याकडे जो डेव्हलपरचा आलेला फीडबॅक, आपण डेव्हलपरचे प्रोजेक्ट्स बघितलेत, ॲक्च्युअल साईट व्हिजिट, ह्या सगळ्याचा आधार घेऊन जनरल बॉडी डेव्हलपर सिलेक्शन करते. ही जी प्रोसिजर आहे ती रजिस्ट्रारच्या प्रेझेन्समध्ये होते, कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारच्या, आणि ती व्यवस्थित बॅलेट पेपर वगैरे हे करून आपण करतो. मेजॉरिटी विल सिलेक्ट द डेव्हलपर. युनॅनिमिटी इज बेस्ट थिंग टू हॅपन, पण इट माइट बी विशफुल कॉन्सेप्ट असं म्हणू शकू आपण. त्यामुळे मग ते होतं. त्यानंतर आपण डेव्हलपरबरोबर MOU करतो. MOU केल्यानंतर आपले सगळ्यांचे प्लॅन जोपर्यंत फ्रीज होत नाही तोपर्यंत आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करत नाहीत. आपले सगळ्यांचे प्लॅन फ्रीज होतात. प्लॅन फ्रीज झाल्यानंतर मग आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो. मग त्यानंतर डेव्हलपर TDR वगैरे विकत घेऊन प्लॅन्स अप्रूव्ह करून घेणं 2 स्टेजेसमध्ये होतात. आधी बेसिक अप्रूव्हल आणि मग TDRचं अप्रूव्हल होतं. प्लॅन सँक्शन झाला फुल पोटेन्शियलचा की मग जागा सोडली जाते. रेरा रजिस्ट्रेशन होतं. मग PAAA म्हणजे तुम्हाला अल्टरनेट जो फ्लॅट मिळणार आहे परमनंटली अगेन्स्ट रिडेव्हलपमेंट, तुम्हाला कन्सिडरेशन म्हणून जो मिळणार आहे त्याचं ॲग्रीमेंट होतं. आणि मग कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यावर सुपरस्ट्रक्चरचा कन्व्हेन्स होतो. तर ही एक प्रोसिजर आहे साधारणपणे. तर त्या प्रोसिजरनी आपण पुढे जातो. याच्यात ॲडिशन म्हणून की हे जेव्हा आपण प्रोसिजर करतोय तर प्रत्येक डिसिशन याच्यातलं म्हणजे फिजिबिलिटी, अपॉइंटमेंट, डेव्हलपर, प्रत्येक डिसिशनला स्पेशल जनरल बॉडी मिटिंगच बोलवावं आणि ते स्पेशल जनरल बॉडी मिटिंगला 14 दिवसाचं क्लिअर नोटीस द्यावं आणि त्या मिटिंगमध्ये 2/3 कोरम असावं, ओके, जे आहे तेवढे, आणि 51% कन्सेंट असावं. याची खात्री प्रत्येक मीटिंगमध्ये करा. तर कोणीही कधी बोलू शकत नाही की तुम्ही प्रोसिजर फॉलो केलं. अच्छा, बाय द वे, का हे, कारण जो माणूस नाही बोलतो ना, जो अडणार आहे, तो हे बोलणार नाही की मी अडतोय, तो हे बोलणार की तुम्ही प्रोसिजर फॉलो केलं नाही. मी रिडेव्हलपमेंटला विरोध करत नाही, पण प्रोसिजर फॉलो नाही केलं. तर हा दिस इज अ व्हेरी एलिगंट वे ऑफ सेइंग नो. ओके, तर म्हणून ते तुम्ही करा आणि 14 दिवसाचं नोटीस द्याच आणि 14 दिवस क्लिअर द्या. म्हणजे ज्या दिवशी नोटीस दिले त्या दिवशी मीटिंग होते ते सोडून 14 दिवस देऊन टाका आणि लोकांना सगळ्या जे काही वीकडेज वीकेंड ते सगळे कॅल्क्युलेट करून द्या. आणि याच्यात अजून एक जे आता जे रोडमॅप म्हणतोय ना, MOU पासून जे रोडमॅप आहे ना, हे ऍक्च्युली आम्ही गुरु गणेश नगर म्हणून एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं. ऍक्च्युली ते रोडमॅप मॅम खूप सुंदर आले ते म्हणजे जर लोकांना पाहिजे असेल तर त्यांना ते रोडमॅप आम्ही कसे ड्राफ्ट केले ते पण आम्ही देतो. त्यांना उपयोगी पडलं तर ठीक आहे, नाहीतर ते त्यांच्या लॉयरकडनं पण ड्राफ्ट करून घेऊ. पण ते एक चांगली रोडमॅप आहे आणि ते खूप मोठा प्रोजेक्ट आहे, 10 लाख स्क्वेअर फूटचा प्रोजेक्ट आहे. तर म्हणून तिकडचं रोडमॅप आम्ही म्हणजे MOU करताना ते खूप हे केला होता. आणि तिकडे आणि थँकफुली लॉयरनी सांगितलं, सोसायटीनी मान्य केलं, डेव्हलपरनी मान्य केलं, म्हणजे बहुतेक ते चांगलं ड्राफ्ट झालं. खूपच विन विन सिच्युएशन. 350 लोक रे, 392 400 जवळपास. आणि बाय द वे तीच MOU 90 डेज मध्ये साईन झाली. बाय द वे 400 लोकांना जमतं तर आपल्याला जमेल. थँक्यू सो मच, तुम्ही दोघंही आलात. एकतर हे आता कळतंय तुमच्यासोबत गप्पा मारल्यानंतर की का परत परत लोक वेगवेगळे लिगल प्रश्न विचारतात. कारण रिडेव्हलपमेंटमध्ये तुमची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे. म्हणजे ते फ्लॅट घेण्यासारखं नाही आहे नवीन, की जिथं तुम्ही डेव्हलपरवर म्हणजे नवीन बिल्डरवरती विश्वास टाकलेला आहे आणि तुम्ही जाऊन फक्त पैसे दिले, काही कागदांवर सह्या केल्या आणि जाऊन चावी घेऊन नवीन घरात घुसलात. हे नाही करता येणार. इकडे तुम्हाला खूप गोष्टी स्वतःच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये कराव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न पडतात. त्यातला लिगल हा अत्यंत क्लिष्ट पण महत्त्वाचा विषय आज आपण डिस्कस केला. तर दोघांचे खूप खूप आभार. आय एम शुअर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील, पण प्लीज कॉमेंटमध्ये विचारा. खाली dreamsredevelop.com ची साईट दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट डाउनलोड करू शकता, तुमचा चेक करू शकता आणि अर्थात सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ड्राफ्ट पण बाय द वे आमच्या AI बॉट बरे आम्ही केलेला आता. तर AI चॅटबॉटमध्ये तुम्ही सांगा की मला कन्सेंट फॉर्म पाहिजे, तर आमची चॅटबॉट तुम्हाला चांगली कन्सेंट फॉर्म बनवून देईल. ते पण आम्ही आता लाईव्ह केलेलं आहे, फ्री ऑफ कॉस्ट, देयर इज नो चार्ज. ओह ग्रेट. येस, थँक्यू सो मच. कसा वाटला एपिसोड नक्की कळवा. धन्यवाद. लो बसा.